नीलकंठ गुरुभक्त नमामि संतपंचकम्। ओम विंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सर्वा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानन
मंदाकिनी के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधु मंदाकिनीच्या परम पावन तटावरती आनंदगंध परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे श्री तुलसीदास स्वामी संत समाजाच्या समोर प्रभू रामचंद्रांची परमपावन कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अनेकांना समाधान प्राप्त झालं, अनेकांना जीवनमुक्त करून टाकलं, भवबंधनातून मुक्त करून टाकलं। अशी दिव्य असणारी ही प्रभू रामचंद्रांची कथा, ही परमपावन कथा आपल्या या श्री क्षेत्र जांभळी गावामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे। कालपर्यंत आपण प्रभू रामचंद्रांच्या वनवासाची कथा श्रवण करतो आहोत। वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू वनवासाला जात आहेत। दिव्य असणारा भाव आहे। ही रामकथा म्हणजे मानवीय जीवनाची कथा आहे। मानवानं कसं जीवन जगावं हे जर त्यांनी पाहायचं असेल तर प्रभू रामचंद्रांच्या कथेकडे पहा। ती नियमावली म्हणजेच प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे। माणसानं माणसाबरोबर कसं वागावं हे जर शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र पहावं। एक मुलगा कसा असावा, मुलानं कशी आज्ञाधारकता पाळावी हे जर शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र श्रवण करा। एक राजा कसा असावा, त्यानं वचनपूर्ती कशी करावी हे जर शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करावी। आई कशाला म्हणतात हे जर पाहायचं असेल तर प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करावी। पत्नीचं काय कर्तव्य आहे, पत्नीनं त्यांनी कसं वागावं हे जर शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करावी। अशा अनेक भाव मला तुमच्या समोर सांगता येतील। काल आपण पाहिलं प्रभू वनवासाला जाण्याकरिता निघाले। सगळे अवधवासी लोक व्याकुळ झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत। रथाच्या मागे सर्वजण पळू लागले, धावू लागले। रथ पुढे जातोय। वशिष्ठांना भगवान त्यांनी सांगतायत, गुरुजी माझ्या भरताचा राज्याभिषेक करा, मोठ्या थाटामाटात करा, आम्हाला निरोप सांगा। जिथे आम्ही राहू तिथे त्यांनी आमच्या पर्णकुटीला अशोक वृक्षांची पानं त्यांनी तोरण म्हणून लावू आणि आनंदोत्सव आम्ही वनात साजरा करू। भावाचा राज्याभिषेक व्हावा, वनाला जाताना एक भाऊ सांगताय। हे तर दिव्यत्व रामकथेचं। अवधवासी लोक ऐकत नाहीत, सर्वजण प्रभूंच्या बरोबरच आहेत। सरयूच्या पुढे सर्वजण निघालेले आहेत। तमसा नदीच्या काठावर सर्वांचा विश्राम झालेला आहे। पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर। सर्वजण रात्री झोपलेले आहेत, दमलेले आहेत। प्रभूने विचार केला, आपण लवकरात लवकर निघून गेलं पाहिजे। तरी अवधवासी लोक आपल्या बरोबरच पुढे चालले। म्हणून रात्रीतून त्यांनी भगवान अयोध्येतल्या सर्व लोकांना झोपेत ठेवून जाण्याकरिता निघाले। रथ वळवलेला आहे। अयोध्येच्या दिशेने त्यांनी रथाच्या चाकाच्या खुणा दिसाव्यात म्हणून सुमंतजींना समजावून सांगितलं। हे सर्व लोक जागे झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण अयोध्येला गेलो। आधी रथ अयोध्येच्या दिशेने वळवला आणि मग प्रभू पुढे शृंगवेरपुराच्या दिशेने निघून गेले। अवधवासी लोक त्यांनी जागे झालेले आहेत। त्यांना रामप्रभू दिसत नाहीत, व्याकुळता अंतःकरणाची झाली। रथाच्या चाकांच्या खुणा पाहत सर्वजण अवधनगरीपर्यंत जाऊन पोहोचले, पण कळालं प्रभू रामचंद्र आपल्याला फसवून निघून गेले। प्रभू शृंगवेरपुरात आले। निषादराज गुहकाची त्यांनी भेट झालेली आहे। सर्व भिल्ल समाज आणि प्रभूंच्या दर्शनाकरिता येत। सेवाधारी असणारे सर्व लोक आहेत। भगवंताची संगती झालेली आहे। दुरून नमस्कार करतो निषादराज, दुरून। देवा मी भिल्ल आहे, मी दुरूनच नमस्कार करतो। प्रभू म्हटले, असं नाही, तू फार श्रद्धेनं प्रेमानं माझ्या समोर आलास, श्रद्धेनं नमस्कार करतोय। घाईघाईनं भगवान समोर गेले, स्वतःच्या हाताने त्याला उचललं आणि स्वतःच्या हृदयाला लावलं। त्याची जात पाहिली नाही, त्याचा धर्म पाहिला नाही, त्याला हृदयाला लावलं। भगवान असाच आहे। उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया। दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी। भगवान उच्च नीच काही पाहत नाही, भगवान जात पात काही पाहत नाही।
भगवान फक्त भक्ताला आपलंसं करतो, त्यातला भाव पाहतो. गिरधर लालतो भाव का भूका, भाव फार महत्वाचा. पण भाव निषादराज गुहकाचा पाहिला, हृदयाला लावलं. मुक्काम झाला. भरताचा निषादराजाचा प्रसिद्ध असणारा, लक्ष्मणाचा आणि निषादराजाचा प्रसिद्ध असणारा संवाद आहे. भरताबरोबरही निषादानं पुढे संवाद केलेला आहे. गंगा पार करण्याकरिता केवट समोर गेले. हा प्रसंग काल आपण पाहिला. हा केवट म्हणतोय, देवा तुझं वर्म मला माहिती आहे, मी तुला माझ्या नावेत नेणार नाही. काल घाईघाईनं प्रसंग पाहावा लागला ना, माझ्या नावेत तुला बसू देणार नाही. तुझ्या चरणांचा महिमा मला माहिती आहे. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नावल कड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नावल कड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नावल कड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, देवा तुझ्या चरणांचा महिमा मी ऐकलेला आहे. माझी लाकडाची नाव आहे, तुझा चरण स्पर्श झाल्यावर दगडाची स्त्री होते. माझी लाकडाची जर नाव स्त्री झाली मग काय करू. सुंदर संवाद आपण काल सर्वांनी पाहिला. गंगापार केवटानं त्यांनी भगवंताला केलेला आहे. काय शिकायचं याच्यातून. कधी कधी भगवंताला सुद्धा भक्ताची गरज पडते महाराज. कभी कभी भगवान को अपने भक्तों से काम पड़े, इसीलिए प्रभु रामचंद्र भी केवट जी की नाव चढ़े. कभी कभी भगवान को भी अपने भक्तों से काम पड़े. भगवंताला भक्तांकडे काम पडतं महाराज. पलीकडच्या काठाला गेले, केवटाचं प्रेम भगवंताला कळालं आणि आता पुढे त्यांनी प्रवास करतायत. पुढचा प्रवास अरण्याच्या दिशेने आहे, वनाच्या दिशेने आहे. त्याचं कारणच आहे, काही वरदान मागतानाच असं मागितलं होतं, तापस बेस विदा विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. 14 वर्षाचा कालावधी वनवासाचा कैकेयीने मागून घेतला. कैकेयी काय आडाणी होती की काय थोडा विचार पडतो मला. 12 वर्ष किंवा 15 वर्ष असा ठोक आकडा सांगायचा ना. 12 म्हणतो 1 डझन किंवा 15 म्हणायचं, पूर्ण आकडा आहे. 14च का म्हटले असेल. 14 वर्षाचा वनवास का बरं मागून घेतला असेल. त्याचं कारण आहे ना, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगताय. त्याचं कारण असं आहे, रावण हा काम आहे. कामरूपी रावण 14 ठिकाणी राहतो. 14 स्थान आहेत काम राहण्याचे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 14 ठिकाणं काम राहण्याची ठिकाण आहे. रावण रूपी काम या 14 ठिकाणी राहतो. पण 14 आकडा कैकेयीला सांगण्याचं कारण हेच आहे म्हणजे रावण मारायचा आहे, रावण घालवायचा आहे, काम घालवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी 14 वर्षाचा वनवास. पण असा वनवास नाही, विशेष उदासी, विशेष उदासी होऊन राहायचं, उदासीन होऊन राहायचं. म्हणजे त्यांनी राजवस्त्र परिधान करायचे नाही, अन्न खायचं नाही, कंदमुळं फळं खायची, गादीवर झोपायचं नाही, गवतावर झोपायचं. असे अनेक त्यांनी नियम आहेत. विशेष उदासी म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे. म्हणून असे त्यांनी रामप्रभू उदास होऊन त्यांनी वनाच्या दिशेने जात आहे. आता कुठे जावं वनामध्ये, कसं राहावं, कोणत्या ठिकाणी राहावं असा विचार आहे. म्हणून पलीकडच्या काठाला तर गेलेले आहेत. निषाद राजाला भगवान म्हणू लागले, निषादा आता तू पुन्हा जा, तुझं काम बघ. नाही देवा मी तुमच्या बरोबर येणार आहे, मला तुमच्या बरोबरच यायचं. निषाद राज त्यांनी बोलू लागला. पुढे त्यांनी गेलेले आहेत आणि आता भरद्वाज महामुनींच्या आश्रमामध्ये जाण्याचा प्रसंग आहे. प्रयागराज, तीर्थराज प्रयाग, ज्याच्यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमामध्ये दिव्यत्व आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य जणू त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे. असा असणारा हा त्रिवेणी संगम. या त्रिवेणी संगमाच्या काठावर विशाल वटवृक्ष आहे. त्याला अक्षयवट म्हणतात. अक्षयवट. या अक्षयवटावर जवळ अजूनही त्यांनी भगवंताची कथा सुरूच आहे, काय सुरू. तिथं आश्रम आहे महाराज भरद्वाज मुनींचा. ते प्रयाग क्षेत्रात वास्तव्य. भरद्वाज मुनी बसही प्रयाग,
राम पदती अनुरागा भरद्वाज मुनी बसही प्रयागा जीन राम पदती अनुरागा तापस समतम दया निधाना परमार्थ पद परम सुदाना श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। भरद्वाज मुनी वसई प्रयागा प्रयाग क्षेत्रात भरद्वाज मुनी वास्तव्य करत आहेत। या भरद्वाजाच्या आश्रमामध्ये भगवान गेलेले फार समाधान त्यांनी वाटतंय। भरद्वाज महामुनी देव याच्याकरिताच मनात गेला महाराज, या ऋषीमुनींना भेटण्याकरिता, याचा संग प्राप्त करून घेण्याकरिता, नवे नवे त्यांना काही विचारण्याकरिता। विशेष भाव जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि ऋषीमुनींच्या आश्रमात स्वतःचा तपस्व्याचा वेश घेऊन त्यांनी जातोय। काही विचारायचे देवाला भरद्वाज मुनींना, विशेष गोष्ट आहे। सगळं जग ज्याच्याकडे विचारण्याचा प्रयत्न करतं आणि तो भक्तांकडे विचारतोय, तो ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन विचारणा करतोय। म्हणजे ऋषीचं जे जीवन आहे, मुनीचं जे जीवन आहे ते श्रेष्ठ असणारं जीवन आहे। असं जीवन जर आपण आपल्याच जागेवर बसून जगलो तर त्याचा परिणाम काय होईल? राम शोधायला जायची गरज पडणार नाही, राम आपल्याला शोधत येईल, हे त्यातलं मर्म आहे। असं ऋषीमुनींसारखं जीवन जर आपण त्यांनी जगायचं ठरवलं, असं शास्त्र शुद्ध जर आपण जीवन जगलो, निष्कलंक जर आपण जीवन जगलो, एक चांगला साधक होऊन जर आपण आपल्याच जागेवर भगवंताचं चिंतन केलं तर आपल्याला भगवंताकडे जाण्याची गरज पडणार नाही। तो देव आपला पत्ता विचारत आपल्यापर्यंत येईल। विशेष भाव आहे। भगवान भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये त्यांनी आले आणि विचारणा करतायत, महाराज माझ्या वडिलांच्या आज्ञेनं वचनानुसार मी त्यांनी वनवासाला जाण्याकरिता निघालेलो आहे, अरण्यात मला जायचंय, सांगा ना मी कोणत्या मार्गाने जाऊ? मार्ग विचारला, मार्ग। साधू संतांना मार्ग विचारतोय। 3 प्रसंग आहेत। भरद्वाज मुनींना यानं रस्ता विचारला, अरण्यात कोणत्या मार्गाने जाऊ? यानंतर प्रभू वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांना त्यांनी राहण्याचं ठिकाण विचारलं, मी कोणत्या ठिकाणी राहू, कुठून जाऊ, कुठे राहू? आणि तिसरे अगस्त्य ऋषी आहेत महाराज। प्रभूंनी वनात चालता चालता अनेक माणसांची हाडं पाहिली आणि फक्त हाडं नाही, त्यांचा डोंगरच ढीग घातलेला होता। कोणाला विचारलं एवढी हाडं कशाची आहेत? सांगितलं वनात फार राक्षस आहेत आणि सगळे राक्षस त्यांनी ऋषीमुनींना खाऊन टाकतात, त्यांना मारून टाकतात। हे ऋषीमुनींची हाडं आहेत। प्रभू व्याकुळ झाले आणि प्रतिज्ञाच केली जमदेवानं की सगळ्या राक्षसांचा निपात करून टाकेल। राक्षस मारण्याचा मंत्र विचारला अगस्त्य ऋषी। 3 ऋषींना 3 गोष्टी विचारल्या महाराज। भरद्वाज मुनींना वनात जाण्याचा मार्ग विचारला, वाल्मिक ऋषींना वनात राहण्याचं स्थान विचारलं आणि अगस्त्य ऋषींना राक्षस मारण्याचा मंत्र विचारला। म्हणून प्रभू आहे तो जगाचा मालक आहे, पण अभिमानी नाही, अहंकारी नाही, लीन होत आहे। स्वतःचं मोठेपण विसरून त्यांच्या समोर नमस्कार करून त्यांच्याशी बोलतोय आणि हेच खऱ्या अर्थानं रामाकडून शिकायचंय महाराज। हे शिकण्यासारखंच आहे। आपल्याकडे केवढी विद्या असू द्या, आपल्याकडे केवढं सामर्थ्य असू द्या, राम काय करू शकत नाही मला सांगा? रामाच्या एका भुरकुटीच्या इशाऱ्यानं जगताची उलथापालथ होऊ शकते, एवढं सामर्थ्य रामात आहे आणि तो राम लीन होऊन प्रश्न विचारतोय, महाराज सांगा ना कोणत्या मार्गे जाऊ? रामाला मार्ग माहित नाही, तर या रामामुळे सगळे मार्ग प्रशस्त झालेले आहेत आणि तो राम आज मार्ग विचारतोय। का विचारतोय? त्याला जगाच्या समोर ही शालीनता शिकवायची आहे आणि श्रेष्ठांच्या समोर गेल्यानंतर, तपस्व्यांच्या समोर गेल्यानंतर आदरानं लीनतेनं बोलत जावं, त्यांना नमस्कार करत जावा। कालच आपण नमस्काराचे फायदे पाहिले ना महाराज। आयुर्विद्या यशोबलम, नमस्कार केल्याने काय होतं? 4 गोष्टी वाढतात, आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं, बल वाढतं। नमस्कार करत जावा ऋषीमुनींच्या समोर त्यांनी प्रभू नमस्कार करत आहेत। हे शिकवायचंय आणि ही शिकवण आपल्या जीवनात आपण उतरवून घ्यायची। आमचे बाबा म्हणायचे
बाबा म्हणजे ब्रह्मलीन श्री लखनगिरीजी महाराज, ज्यांच्यामुळे आम्हाला परमार्थात पदार्पण झालं. ते म्हणायचे बघा, एखादा साधू जर डोळ्यासमोर दिसला, मग तो त्याने ब्रह्मचारी असो, भगवे वस्त्र घातलेला असो, कोणी असो, त्याच्याकडे पाहिल्यानंतर जर करता आला तर नमस्कार करावा. आणि जर नमस्कार करता येत नसेल तर निदान त्याच्या काड्या तरी मोडू नये, त्याच्याविषयी वाईट शब्दात तरी बोलत जाऊ नये. जर करता आला तर नमस्कार करावा. तो खडिया पलटण असला तरी चालेल, पण नमस्कार करावा. जर नमस्कार नाही करता आला तर निदान त्याची निंदा तरी करू नये, त्याच्या विरोधात तरी काही बोलत जाऊ नये. आज समाजात तसं पाहायला मिळत नाही. समाज उठसूट काहीच पूर्वपीठिका न पाहता त्याला लगेच पाहिलं की आपला धंदा सुरू करतो समाज. याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. जसं लोकांना नाव ठेवण्याचं लायसन्स मिळालेलं आहे. आपलं जीवन आधी तपासून पाहायचं. दुसऱ्याकडे एक बोट केलं की 4 बोट आपल्याकडे होतात मला सहजच. आपलं जीवन आधी चांगलं असावं, मग आपण दुसऱ्याला काहीतरी म्हणावं. हा महत्वाचा विचार आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना. अरे कोणाला उपासना घडत असेल सांगता येत नाही. एखादा माणूस भोळा भावडा दिसत असेल, पण जगाचा मालक त्याचा गुलाम होऊ शकतो. त्याची भक्ती, त्यातला भाव जर तेवढा श्रेष्ठ असेल. पण आपलं पांडित्य चांगली जरी असेल तरी सुद्धा ते पांडित्य जपून ठेवावं. एखाद्या महात्म्याच्या समोर ते दाखवत जाऊ नये. श्रेष्ठत्व त्यांनी आहे आपल्याजवळ, ठीक आहे, पण हे श्रेष्ठत्व त्यांनी कोणाच्याही समोर दाखवत जाऊ नये. म्हणून त्यांनी प्रभू श्रेष्ठ आहेत, प्रभू बलवान आहेत. त्यापेक्षा काल आपण पाहिलं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवंताच्या जवळ आहे. एवढा सामर्थ्य संपन्न असणारा राम, तो राम आज भारद्वाज मुनींच्या आश्रमात नतमस्तक होऊन मार्ग विचारतोय. महाराज मला मार्ग सांगा, मला वनात जायचं. भारद्वाज मुनी त्रिवेणी संगमावर राहतात. त्रिवेणी संगम म्हणजे काय? भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य म्हणून त्रिवेणी संगम त्यालाच म्हणतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्रिवेणी संगम असावा. आपल्याकडे भक्ती असावी, ज्ञान असावं, वैराग्य असावं. भक्ती ही ज्ञान वैराग्यांची आई आहे. भक्ती ही ज्ञान वैराग्यांची आई आहे. भक्तीच्याच घरी त्यांनी ज्ञान आणि वैराग्य प्रगट होतात. भक्तीनं जर हाताला धरलं तर ज्ञान वैराग्य मागे आपोआप येतात. महाराज वर्णन करून सांगतात, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आची पड होती, सिद्धानुनी लावली पंथिगा. यापेक्षा अजून त्यांनी वर्णन करून सांगते, या भक्तीच्या पोटातच त्यांनी बोध प्रगट होत असतो. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, पण बोध प्रगट होतो भक्तीच्या पोटामध्ये. पण भक्ती महत्वाची आहे आणि भक्तीच्या मागे ज्ञान वैराग्य येतात. भक्ती म्हणजे काय आधी लक्षात घ्या. भक्ती पुढे प्रसंग येणार आहे तरी पण आठवण करून सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम. आपल्या सर्वांच्या पोटात प्रेम आहे महाराज. प्रेम नाही असा कोणीच व्यक्ती पाहायला मिळत. सर्वांजवळ प्रेम आहे. पण ते प्रेम असं आहे ज्या ठिकाणी ठेवाल तसं त्याला नाव प्राप्त होतं. हे प्रेम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर कराल तर त्या प्रेमाला नाव प्राप्त होतं मोह. त्या प्रेमाला म्हणायचं मोह. हेच प्रेम जर तुम्ही एखाद्या वस्तूवर ठेवाल तर त्या प्रेमाला नाव येतं आसक्ती. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला म्हणायचं मोह, वस्तूवर केलेल्या प्रेमाला म्हणायचं आसक्ती आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला म्हणायचं भक्ती. भक्ती म्हणजे काय? भगवंतावरच त्याचा च काढायचा नाही चुकून सुद्धा. कारण भगवंतावरच जो प्रेम करतो तो खरा भक्त आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव त्याला म्हणावं, भक्त त्याला म्हणावं ज्याची अवघी नाम सगळीची सगळी माया भगवंतावरच आहे. अशी आहे भक्ती. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान शब्दाचा अर्थ जर पाहायचा असेल तर शास्त्रीय परिभाषेत जर पाहायचं म्हटलं तर तो थोडा कठीण वाटेल. अबाधित अर्थाला जे विषय करतो त्याला ज्ञान असं म्हणतात. अबाधित अर्थाला जे विषय करतो त्याला ज्ञान म्हणतात. पण अबाधित जर जगात काय असेल तर एकमेव सत्य तत्व त्यांनी अबाधित आहे. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. तो सत्य परमात्मा आहे, तो अबाधित आहे. पण त्याला जो विषय करतो त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणायचं. त्यागाला वैराग्य म्हणत नाही, त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. म्हणून त्यांनी मौलीने फार सुंदर वर्णन केलं म्हणतात. ते म्हणतात आहिकेची की परत्रीचे भोग झाली पायिक इच्छेचे परिते भोगावे हे न रुचे मना माझी.
आहिकीचे म्हणजे इह लोकातले का परत्रीचे म्हणजे परलोकातले भोग झाले पायी के इच्छेचे भोग आपल्या समोर उभे आहेत आणि तुम्ही म्हणाल तसं करायला तयार आहेत. पण असं असून सुद्धा परी ते भोगावे हे न रुचे, परंतु ते समोर असूनही भोगावेशी वाटत नाही. मना माझी त्याला खरं वैराग्य म्हणा. असं वैराग्य आहे, ही वैराग्याची व्याख्या आहे म्हणून त्यांनी वैराग्यवान कोणी स्वतःला वैराग्यवान म्हणून घेऊ शकतो, पण तोंडानं वैराग्यवान म्हणून घेणं वेगळं आणि वैराग्याचं लक्षण जीवनात उतरणं वेगळं. मग भक्ती ज्ञान वैराग्य तिघे एकमेकाला पोषक आहेत, पूरक आहेत. महाराज वर्णन करून सांगतात, हे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग समोर पुढे त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु तीन गोष्टींचे एकत्रीकरण हे फार महत्वाचं आहे. म्हणून उदक अग्नी धान्य झाल्या घरे पाक एका विने एक काम नाही. स्वयंपाक जर करायचा असेल तर उदक म्हणजे पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे, धान्य पण पाहिजे. तीन गोष्टी एकत्र झाल्याशिवाय स्वयंपाक जसा होत नाही तसं भक्ती ज्ञान आणि वैराग्य एकत्र आल्याशिवाय पूर्णत्व पण प्राप्त होत नाही. म्हणून भरद्वाज मुनी त्रिवेणी संगमावर वास्तव्य करतायत. भक्ती ज्ञान वैराग्य रूपी त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात म्हणजे पूर्णत्व आहे आणि त्यांच्याकडे पूर्णत्व आहे म्हणून तर प्रभू त्यांना रस्ता विचारतात. रस्ता विचारावा कोणाला हे पण कळलं पाहिजे ना. जे स्वतः पूर्ण आहेत त्यांनाच रस्ता विचारला पाहिजे, जे रस्ता सांगण्यास समर्थ आहेत त्यांनाच रस्ता विचारला पाहिजे. म्हणून मार्ग विचारतायत, कोणत्या मार्गाने जाऊ सांगा. मार्गदर्शन प्रभू त्यांनी घेतायत. का घेतायत? हिमालयाच्या उंचीसारखं ज्यांचं ज्ञान आहे त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत. समुद्राच्या खोलीसारखी ज्यांची भक्ती आहे त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत. सरोवरातल्या कमळासारखं ज्यांचं पुण्य कर्म आहे त्यांचं मार्गदर्शन प्रभू त्यांनी घेत आहेत. मला सांगा कोणत्या मार्गाने जाऊ. भरद्वाज मुनी आश्रमात राहत आहेत. त्यांच्याकडे बरेचसे विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी अध्ययन करायला मिळतं, हे अध्यापन त्यांचं त्यांनी करतायत. आणि त्या विद्यार्थ्यांपैकी निवडून त्यांनी 4 शिष्य भरद्वाज मुनींनी समोर बोलावले आणि त्या 4 शिष्यांना सांगितलं, जा तुम्ही प्रभूंना मार्ग दाखवण्याकरिता पुढे जा. 4 शिष्य मार्ग दाखवण्याकरिता निघाले. 5 शिष्य बोलावले नाहीत, 4च बोलावले. 3 पण नाही बोलावले, 4च बोलावले. मार्ग दाखवण्याकरिता संत मार्ग दाखवण्याचं काम करत असतात. मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी, आधी मार्ग दावनी गेले आधी, 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 मार्ग दावनी गेले आधी. दयानी जी संत दयानी संत बंदे चालू जाता, त्यांची बंदे चालू जाता, त्यांची बंदे चालू जाता. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते त्यांची पंथी चालू जाता, न पडे विंता कुठे काय. संतांनी ऋषी म्हणून जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर जर आपण चाललो तर गुंता पडणारच नाही. मनाच्या मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर जाणं होणारच नाही. कारण मनमार्ग गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. रोज म्हणतात लोक हे सर.
मनाच्या मार्गाचा प्रवास उपयोगाचा नाही, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचा प्रवास महत्वाचा आहे. म्हणून वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गी चालले. वेद मार्गाने मुनी गेलेले आहेत त्याच मार्गाने प्रवास करतात. हे 4 शिष्य त्यांनी पाठवले जणू काही 4 वेदाचे प्रतीक आहेत. 4 वेदच दिले प्रभू रामचंद्रांच्या हातात आणि सांगितलं जा यांच्या मागे जा. काय तात्पर्य आहे? राम मानव रूप धारण करून आलेला आहे आणि मानवानं कोणाच्या मागे जावं, कोणाच्या रस्त्यावर चालावं, कोणत्या मार्गावर प्रवास करावा, तर मानवानं वेदाच्या मार्गावर प्रवास करावा. म्हणून त्यांनी वेद मार्गाने गेलं पाहिजे. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालले. 4 शिष्य दिले हे 4 वेदाचं प्रतीक आहेत आणि मानव रूपी राम त्यांनी त्यांच्या मागे चालतो आहे. पण आपण काय शिकायचं याच्यातून? वेदानं जे तत्वज्ञान सांगितलेलं ते आपल्या हिताकरिता सांगितलेलं आहे. वेदासारखं प्रेम करणारा आपल्यावर दुसरं कोणी नाही. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही का श्रुती परवती माऊली जगा. वेदामध्ये असणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या आईसारख्या आहेत. श्रुतीला आईची उपमा दिली. नाही का श्रुती परवती माऊली जगा. पण अहितापासून दूर करणारी आहे, हित देऊन आपलं जीवन वाढविणारी आहे अशी असणारी वेदातली श्रुती. म्हणून त्या श्रुतीला आई म्हणावं आणि ती म्हणेल त्या मार्गाने त्यांनी चालावं. वेदामध्ये जे शास्त्र सांगितलेलं आहे ते शास्त्र आपल्या जीवनात तस्मात शास्त्र प्रमाणंते. पण शास्त्र प्रमाण मानावं. शास्त्र म्हणेल ते सांगावे ते राज्य ही पूर्ण मानावे. पण शास्त्राज्ञेप्रमाणे आपलं जीवन त्यांनी जगावं. राम वेदाच्या मागे चालतोय, वेदाच्या मार्गाने प्रवास करतोय हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. म्हणून वेदाची निंदा करू नका, वेदाची अवहेलना करू नका. छातीला हात लावून त्यांनी म्हणा तुम्हाला जर विचारू तुम्ही कोण आहात सांगा. मी त्यांनी सनातन वैदिक धर्माचा एक पाईक आहे. मी सनातन वैदिक धर्माचा एक पाईक आहे. आपला धर्म जर सांगायचा असेल तुम्ही जर विचारला तर त्याचं नाव आहे मला सनातन वैदिक धर्म. म्हणून त्यांनी हे पण आपल्याला कळालं पाहिजे. त्याच मार्गावर आपण प्रवास केला पाहिजे. म्हणून 4 शिष्यांबरोबर अशा पद्धतीने यात्रा सुरू झाली. सुंदर असणारा अरण्य आहे, सुंदर त्यांनी वृक्ष आहेत, मोर आहेत, जंगल अतिशय घनघोर आहे. प्रभू त्यांनी त्या वनातून प्रवास करतात. यमुना नदीच्या काठापर्यंत आले. त्या 4 शिष्यांनी यमुनेच्या काठापर्यंत त्यांनी आणून पोहोचवलं. गुहत त्यांनी तिथपर्यंत प्रवास करतोय. प्रभू त्याला विनंती करतात प्रभू का तू आता परत जा, किती वेळापर्यंत आमच्या बरोबर थांबणार आहेस? पण लढा लागला ना मला रामाचा. एकदा रामाचा लढा लागला ना की त्यांनी परत घराकडे जावंसं वाटत नाही. आणि ज्यांना परत घराकडे जावंसं वाटतं समजायचं त्यांना अजून लढा लागला नाही. काय म्हणतो? ज्यांना रामाचा लढा लागला त्यांना त्यांनी दुसरं काही पाहावंसं वाटत नाही. ज्यांना भगवंताच्या ठिकाणी प्रेम जगलं ते पंढरीच्या वारकऱ्याला विचारा. जे पंढरपूरला त्यांनी पायी जातो आणि पंढरीतून ज्यावेळेला परत फिरण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्याची काय अवस्था असते. तो पांडुरंगाकडे पाहतो म्हणतो देवा अरे कन्या सासुऱ्याशी जाय मागे परत पाहे तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटशी त्याशी. आता तुला सोडून पुन्हा संसाराच्या दिशेने जातोय तेव्हा भेटशील देवा परत, अशी त्याची अवस्था होते. ज्याला देवाचा लढा लागला तो त्यांनी महाराज पुन्हा संसाराच्या दिशेने जात नाही. पण आषाढी कार्तिकी देवानं पण सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत अशी गुज पांडुरंग. अरे देव गुज सांगे पंढरीशी अरे प्रेम सुख घ्या रे नाम माझे. देव गुज सांगतोय भक्तांना पंढरीला या माझं प्रेम सुख घ्या. आणि अजून सांगू तुम्ही जाता तुमच्या गावा हुरहुर वाटते माझ्या जीवा. कोण म्हणताय? देव म्हणतोय तुम्ही तुमच्या गावाला जाता भक्तांनो मला फार हुरहुर लागते, सारखी तुमची आठवण येते, मला विसरू नका बरं. भगवान जगाचा मालक त्या ठिकाणी म्हणतो हा लढा आहे, हे प्रेम आहे, हे प्रेमाचं बंधन आहे महाराज. संसाराच्या बंधनात अडकण्यापेक्षा भगवंताच्या प्रेम बंधनात स्वतःला गुंतवून टाका. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हित झाल्याशिवाय राहणार. पांडुरंगावर प्रेम करा. तोच त्यांनी रामकृष्ण अनेक अवतार घेऊन उभा आहे. अवतारांच्या राशी तो हा उभा विटीवर. म्हणून जगन्नियंता परमात्मा त्याच्यावर प्रेम करा. त्याचा लढा आपल्या जीवनामध्ये लागू द्या. तो लढाच हितकारक आहे. गुहकाला परत जावंसं वाटत नाही देवा, तुम्हाला सोडून जावंसं वाटत नाही. भगवान पुन्हा पुन्हा जा म्हणतात. आता त्यांनी भगवान अरण्यामध्ये आलेले. तिथे विशेष असणारा एक प्रसंग घडला. एक अनोळखी असणारा तपस्वी त्या ठिकाणी आला. तेही अवसर एक तापस आला, तेज कुंडल भूषण तेही अवसर एक तापस
तपस्वी त्यांनी प्रभूंच्या समोर येऊन नमस्कार करू लागला. त्याचं आगमन झालं. सर्वजण त्यांनी पाहतात भिल्ल समाज जमा झालेला आहे. वनात आहेत ना, अवतीभोवती सर्व भिल्ल आहेत. हा तपस्वी प्रभूंच्या समोर आलेला आहे. तो नमस्कार करतोय. अनेक लोकांची अनेक मतं आहेत. हा तपस्वी कोण असेल त्याचा परिचय इथे त्यांनी त्याचं नाव सांगितलेलं नाही, पण मत स्थापन करणाऱ्या लोकांनी आपली आपली मतं सांगितली. पण म्हटलं भगवान शंकर प्रभू रामचंद्रांना भेटण्याकरिता तपस्व्याच्या रूपात आले असतील, पण भगवान शंकरच होते. कोणी म्हणतं नाही, प्रत्यक्ष हनुमंतराय भगवंताला भेटण्याकरिता आले असतील, कारण हनुमंतरायांचं प्राकट्य सुद्धा प्रभूंच्या प्राकट्याच्या काळातच आहे. रामनवमी झाल्यावरच त्यांनी हनुमान जयंती पुढे पाहायला मिळते. तुळशीदास स्वामींनी त्याचं वर्णन केलं नाही, पण साधू संतांनी मात्र वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात पिंड घालीने झडपिला, अंजनीनं तो सेविला, आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. यज्ञ नारायणाने जो प्रसाद दिला होता पायसदान, तो प्रसाद ज्या वेळेला त्यांनी वाटप केला जात होता त्यावेळेला त्यांनी एक घार आकाशातून उडत आली म्हणतात, आणि त्या घारीनं सुमित्रेच्या हातातला तो त्यांनी प्रसाद उचलला आणि घेऊन जाऊ लागला. कारण भगवान शंकराची कठोर तपश्चर्या अंजनीने केली होती. भगवान शंकर प्रसन्न झाले होते, आणि मग त्यांनी काय पाहिजे सांगितलं. म्हणे काय नाही, तुझ्यासारखा पुत्र व्हा. भगवानाला मीच येतो तुझ्या पोटी, तू त्यांनी सावध राहा. प्रसाद त्यांनी घेऊन येले घार. सुवर्चसा नावाची अप्सरा होती आणि ब्रह्मदेवाच्या शापानं घार झाली होती. त्या घारीला आज्ञा दिली, जा प्रसाद घेऊन अंजनीला देऊन टाका. तिने तो पिंड झडपला आणि पायात त्यांनी घेऊन निघालेली आहे. वायुदेवाला त्यांनी कार्य मिळालं की हिला तिथपर्यंत घेऊन पोहोचवायचं अंजनीपर्यंत. घाईघाईनं त्यांनी महाराज ती घार त्या अंजनीपर्यंत जाऊन पोहोचली, आणि त्या वाऱ्याच्या वेगाने तिच्या हातातला तिच्या पायातला तो प्रसाद त्यांनी अंजनीच्या हातात जाऊन पडला. अंजनीने तो सेवन केला, आणि अंजनीच्या तपश्चर्येसाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. प्रत्यक्ष भगवान शिव हनुमंतरायांच्या रूपानं प्रगट झाले, आणि मग तोच प्रसाद पुन्हा त्यांनी 4 भागामध्ये वाटणी करून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे 4 भावंड झाले. म्हणजे त्याच प्रसादातला एक भाग हनुमंतराय आहेत. एकच परमात्मा त्यांनी 5 रूपाने प्रगट झाला. 4च रूप आपल्याला आतापर्यंत माहित आहे, म्हणून त्यांनी हनुमंतराय सुद्धा त्याच वेळेला प्रगट झालेले आहेत आणि भगवंताचं चिंतन करतायत. बलवान असणारे हनुमंत जे आहेत. म्हणून साधू संतांचं असं म्हणणं आहे की त्या तपस्व्याच्या वेशामध्ये आणि प्रत्यक्ष हनुमंतरायच तिथे प्रभूंना भेटण्याकरिता आले, कारण हनुमंतरायांना सवय आहे तपस्व्याच्या वेशात जाण्याची. काल आपण पाहिलं की रामकथा श्रवण करण्याकरिता तपस्वी होऊन समोर येऊन बसत होते. गोस्वामीजींना त्यांचीच भेट झाली होती. विभीषणाला ज्या वेळेला भेटण्याकरिता हनुमंतराय गेले लंकेमध्ये की कोण राम राम भजन करतोय, पुढे प्रसंग उद्याच्या कथेमध्ये येणार आहे घाईघाईनं, म्हणून हनुमंतराय तपस्व्याचा वेश घेऊन त्यांनी गेले, आणि विभीषणाला असं ब्राह्मणाच्या वेशात जाऊन त्यांनी विभीषणाला भेटले. त्यांना सवय आहे म्हणून हनुमंतरायच प्रभूंना भेटण्याकरिता त्यांनी आले असतील. दोघांचा बऱ्याच वेळापर्यंत त्यांनी संवाद झालेला आहे. यमुनेच्या काठावर अशा पद्धतीनं यात्रा प्रभूंची पुढे सुरू आहे. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी चालत असताना भिल्ल समाजाने भगवंताला पाहिलं, नमस्कार केला, काही फळं वगैरे प्रभूंच्या समोर आणून ठेवली, आणि प्रभू रामचंद्रांबरोबर चर्चा करू लागले. झाडाखाली बसलेले आहेत, भिल्ल अवतीभोवती बसलेले आहेत. प्रभू रामचंद्र दादा लक्ष्मण त्यांच्याबरोबर बोलतायत. काही भिल्ल स्त्रिया पण जमा झालेल्या आहेत. या भिल्ल स्त्रिया भगवती जानकी बरोबर बोलतायत, आणि नवीन कोणी मनुष्य आला रे आला आपल्या परिसरात की माणसाला उत्सुकता लागतेच ना, मला हा कोण असेल, कुठून आला असेल. वास्तविक काही काम नसतं आपलं जास्त, पण तरी मनामध्ये 1000 प्रश्न असतात मला, आणि त्या प्रश्नांची शृंखला उमटून येते. मग विचारावंच वाटतं, चैन पडत नाही कोण असेल, आणि कशाकरिता आला असेल, कुठे चालला असेल, कुठून आला असेल, काय करत असेल, कोणाचा मुलगा असेल. म्हणून त्यांनी सर्व भिल्लांच्या मनामध्ये हाच विचार आहे, कोण असेल. पण सर्वजण त्यांनी विचारपूस करू लागले. प्रभू रामचंद्र दादा लक्ष्मण त्यांनी बसलेत, परिचय देऊ लागले. अवधान रेश
भगवान दशरथाचे आम्ही त्यांनी पुत्र आहोत, वडिलांविषयीचं प्रेम म्हणा, स्वतःचा परिचय आधी सांगितला नाही, दशरथाचे पुत्र आहोत असं सांगितलं. म्हणजे बापाचं नाव काढत जावं मुलानं असा त्याचा अर्थ आहे. सगळेच काढतात असं नाही, हा पण महत्वाचा विचार आहे. म्हणून दशरथाच्या नावानं परिचय अशा पद्धतीने दिला. सगळ्या दिल्ल स्त्रिया त्यांनी जानकीच्या जवळ आहेत. त्या विचारू लागले, कोण आहात तुम्ही, कुठून आलात, हे दोन युवक तुमच्या बरोबर दिसतात ते कोण आहेत. जानकी त्यांनी लाजलेली आहे. तिने सांगितलं, आम्ही वनात त्यांनी जाण्याकरिता निघालेलो आहोत. माझे पती माझ्या बरोबर आहेत, दीर माझे त्यांनी आलेले आहेत आणि आम्ही त्यांनी वनवासी वेशामध्ये वल्कल वस्त्र धारण करून त्यांनी अशा पद्धतीने जातात. पुन्हा त्या स्त्रियांना आश्चर्य वाटलं, दोन्ही सारखेच आहेत, एक फक्त गोऱ्या रंगाचा एक सावळ्या रंगाचा, वय तर सारखंच दिसत आहे, हिचा पती नेमका कोणता असेल. मग पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली, याच्यातले तुझे पती कोणते आहेत, एक गोरा दिसतोय एक सावळा दिसतोय, तुझे पती कोणते आहेत असं तिला प्रश्न विचारला. मग जानकीने काय केलं माहिती आहे, तिने सांगितलं, ते गोऱ्या रंगाचे जे आहेत ना, प्रश्न काय होता, तुझे पती कोण आहेत. आता ती काय सांगते, ते गोऱ्या रंगाचे जे आहेत ना ते माझे दीर आहेत असं म्हटले. आणि खाली पाहू लागले, मौन झाली. खाली पाहू लागले आणि मौन झाली. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा आहे की तिच्याजवळ मर्यादा आहे, गायगायने पतीचं नाव घेत नाही, पतीकडे निर्देश करून दाखवत नाही, मौन झालेली आहे. असंच आहे वेदातली श्रुती सुद्धा भगवंताचं जेव्हा वर्णन करते तेव्हा तिला बोलता येत नाही. श्रुती म्हणते नाही ती मौन पडून जातं. भगवंताकडे त्यांनी पाहत असताना मौन पडलं पाहिजे, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी दोन गोष्टी याच्यातून शिकण्यासारख्या आहेत की देव हा शब्दानं वर्णन करून सांगता येत नाही, मौनातच कळतो. मौनच फार महत्वाचं आहे. त्या जनक राजाच्या राज्यामध्ये अनेक त्यांनी मोठा पण होता महाराज. असं आहे, जो कोणी परिसरात ब्रह्मवेत्ता असेल त्या ब्रह्मवेत्त्याने समोर यावं आणि येऊन सगळ्या लोकांच्या समोर सांगावं मी ब्रह्मवेत्ता आहे, सिद्ध करावं. आणि 1000 गायी त्यांनी त्याला दान दिल्या जातील, पण गायी दान द्यायचा संकल्प होता. कोणीच समोर येईना, कारण मी ब्रह्मवेत्ता हे म्हणणं म्हणजे ब्रह्मवेत्ता नाही याचं लक्षण आहे. कारण मी हा त्याचा मोठा घातक प्रकार आहे. कोण समोर येणार, याज्ञवल्क्य ऋषींनी बऱ्याच वेळ पाहिलं कोणीच समोर येत नाही. ते आले समोर स्टेजवर याज्ञवल्क्य स्वतः, आणि शिष्यांकडे पाहिलं आणि पाहून हात केला, म्हणे चला घ्या रे आपल्या गाई. पडाळ उभे राहिले, मौन सगळ्यांकडे पाहिलं आणि मौन सुटल्यानंतर 2-5 मिनिटं मौन उभे राहिले. शिष्यांकडे पाहिलं, म्हणले घ्या रे आपल्या गाई. जनक महाराज म्हणले हो आधी सांगा ना तुम्ही कसे काय ब्रह्म. म्हणजे मग 5 मिनिटं मौन धरून काय सांगितलं मी तुला, हेच तर सांगितलं की जे विशेष असणारं तत्व आहे ते शब्दात वर्णन करून सांगता येत नाही, कारण ते शब्दांच्या पलीकडचं आहे. सांगण्याचा प्रयत्न कराल, सांगता येणार नाही. जो सांगेल त्यानं पाहिलं नाही आणि ज्यानं पाहिलं तो सांगत नाही, सरळ गोष्ट आहे. म्हणून ते सांगण्यासारखं नाही, ते बोलण्यासारखं नाही. म्हणून जानकी शांत आहे, काहीच बोलत नाही. पुन्हा त्या विचारू लागल्या, आता एवढं तत्वज्ञान त्या भिल्ल स्त्रियांना कसं कळेल महाराज. मग तिनं सांगितलं, ते दुसरे आहेत ना माझं सौभाग्य, असं तिने वर्णन करून सांगायला सुरुवात केली. महत्वाचा विचार आहे महाराज. मग उठसूट नवऱ्याचं नाव घेत जाऊ नये. पूर्वीच्या बायका लांबलचक नाव घ्यायच्या महाराज नवऱ्याचं, त्याला काय आमच्याकडे आणा घेऊन म्हणतात, उखाणा म्हणतात त्याला. उखाण्यात त्यांनी नाव असायचं. लांबलचक त्यांनी उखाणे बायका घ्यायच्या, मला येत नाही तसं सांगायला, पण घ्यायच्या महाराज त्या. म्हणजे एक होती काय दिवळी, त्याच्यात एक दिवळी, त्याच्यात एक वाटी, त्या वाटीत एक वाटी, असं बरंच लांबलचक ते नाव असतं त्याच्यात, असं काहीतरी असं. म्हणजे त्यांनी डायरेक्ट नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, असं फिरून घ्यायचं. का बरं माहितीये, जो आपला अन्नदाता आहे, जो आपला भरण पोषण करणार आहे, जो आपला मालक आहे, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपले जे गुरुजी आहेत, त्यांचं घाईघाईनं तोंडानं नाव घेत जाऊ नये. म्हणून त्यांच्या नावासमोर त्यांनी फार मोठ्या पदव्या लावाव्यात आणि मग त्यांचं नाव घ्यावं. परमहंस परिव्राजकाचार्य असं त्यांनी फार म्हणावं आणि मग त्यांचं नाव घेत जावं. डायरेक्ट गुरुजींचं नाव घ्यायचं नाही, तसं डायरेक्ट पतीचं नाव घ्यायचं नाही. आता जमाना बदलला ना माझा, आता डायरेक्ट ए चिंटू इकडे येतोच का जरा, डायरेक्ट चिंटू काहीतरी होतं आणि सगळा ब्रह्म घोटाळा होऊन जातो. पण जानकी मर्यादित आहे, हा महत्वाचा विचार.
म्हणून त्यांनी सर्वांना परिचय झाला. आता वनवासी लोकांना त्यांनी हे वनवासी सामान्य नाहीत महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अरे प्रत्यक्ष जगाचा मालक त्यांच्याकडे स्वतः चालत येतोय, ते सामान्य कसे असतील? लोक जन्मची जन्म देवाला भेटण्याकरिता घालवतात, देव भेटत नाही आणि हे देव स्वतः त्यांच्या दारात जातोय, त्यांच्या अरण्यामध्ये फिरतोय. कसं काय त्याने होत असेल? अरे तपस्वी आहेत महाराज. हे भोळे भाबडे दिसतात, पण खरं सांगू भोळा भाबडाच भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. जे फार ठग आहेत, जे फार त्यांनी विचारवान आहेत, एका शब्दाचे 100 तुकडे करू शकतात, तेवढी विद्वत्ता ज्यांच्याकडे आहे ते अहंकाराच्या मस्तीमध्ये मस्त होऊन जातात आणि तो अहंकारच भगवत दर्शनामध्ये अडथळा निर्माण करतो. म्हणून त्यांनी विद्वत्तेचा अभिमान होऊ शकतो, पांडित्याचा अभिमान होऊ शकतो. भोळ्या भाबड्याला अभिमानच नसतो महाराज, त्याच्याकडे अभिमान नाही म्हणूनच परमात्मा त्याला प्राप्त होतो. मग हे सगळे भोळे भाबडे आहेत जे भगवंताचं त्यांनी स्मरण चिंतन करतायत, दर्शन करतायत, त्यांचं भाग्य उदयाला आलं. त्यापेक्षा तुकोबराय वर्णन करून सांगितलं, तुका म्हणे भोळा जिंकू भोळा देवाला कधी पण आवडतो महाराज. जर शहाणपणाला तर कधी कधी लोक देवाच्या समोर शहाणपणा करतात. देव म्हणतो अरे फार शहाणे भक्ती प्रेम भक्ती प्रेम ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम ज्ञान नको देवा. आणि अभिमान नवा तयामध्ये तो कोणासमोर वाकत नाही, त्याला लवावा वाटत नाही, भजाव वाटत नाही, नमस्कार कोणाला करावा वाटत नाही. अहंकाराचा फुगा चाललेला असतो. खरं तर अहंकारानं त्यांनी महाराज या ज्ञानानं खरं तर त्यांनी मीपणा निघून जावा. ज्ञान कशाकरिता? मीपणा घालवण्याकरिता आहे. पण विपरीत गोष्ट घडते, ज्ञानानंच मीपणा येतो आणि मग तो त्यांनी भगवत दर्शनामध्ये आडवा पडतो. काय होतं माहिती आहे? भगवंताची अवकृपा होते. देवाला असं वाटतं हा माझ्यापर्यंत येण्याच्या योग्यतेचा नाही, म्हणून तर भगवान हे असं सोडून देतो काहीतरी मध्ये, अभिमानाचं वाद. पण काय करीत जावं हे ऐका. कशाकरिता सांगतोय?
कुठे कुठे आपल्या जीवनामध्ये अशा प्रसंग येतात, पण भगवंताच्या चरणांना कधी सोडायचं नाही, म्हणायचं घट्ट धरायचं आणि कायमस्वरूपी त्याचं लेकरू होऊन राहायचं. देवा मी तुझ्या चरणांचा दास आहे. पण आपण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कधीतरी पाहिलं की सोहम भावावर आरूढ त्यांनी असाल इथपर्यंत ठीक आहे, पण साधू संत त्याला एक सांगतात, करा विठ्ठल स्मरण, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्शिकते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाचे विनवनी, करा विठ्ठल स्मरण, विठ्ठलाचं स्मरण करा, विठ्ठलाचं दास्यत्व करा, विठ्ठलाची भक्ती करा, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून दासोहम, दास फार महत्वाचा असतो. हनुमंतरायांच्या समोर त्यांनी भगवंतांना हनुमंताला पाहिलं, विचारलं हनुमंत कोण आहेस तू? मग त्याने हनुमंतरायांनी बोलायला सुरुवात केली, तेव्हा कोणत्या दृष्टीने विचारता ते सांगा, कोणत्या दृष्टीने विचारता? तुम्ही जर देह दृष्टीने मला विचारत असाल तर देह दृष्टीने मी तुमचा दास आहे. तुम्ही जर जीव दृष्टीने मला विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने जर विचारत असाल तर तुम्ही आणि मी एकच आहे. देह दृष्ट्या तु दासोहम, जीव दृष्ट्या तदंशका, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. देह दृष्टीने त्यांनी आपण भगवंताचं दास असावं, जीवदृष्टीने आपण भगवंताचे अंश आहोत. भगवान स्वतःच म्हणतो, ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी परिषद. म्हणून त्यांनी आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. आणि आत्मदृष्टीने जर पाहत असाल तर आत्मा ब्रह्मरूप आहे असं अभेद ज्ञान जीवनामध्ये प्राप्त व्हावं. म्हणून त्यांनी आपलं जीवन जगायचं आहे आणि ते आनंदाचं जर जगायचं असेल तर भगवंताचं दास्यत्व ह्या दृष्टीने आपण केलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास, ज्याचा पंढरीत वास्तव्य, आम्ही त्याचे दास आहोत. पण भगवंताचं दास म्हणून घेण्यामध्ये त्यांनी फार समाधान आहे. मला दास ही वृत्ती जीवनामध्ये असावी. पण घोडाच भगवंताला त्यांनी प्राप्त करून घेऊ शकतो. पुढे वागडे असणारे सगळेचे सगळे भिल्ल भगवंताच्या अवतीभोवती आहेत. आता भगवान पुढे प्रवास करत आहेत. भगवंताचा प्रवास यमुनेच्या काठावरून चालू आहे. ही जी यमुना नदी आहे ना, ही त्यांनी सावळ्या रंगाची आहे. गंगा आणि यमुना दोनच स्पष्ट दिसतात, सरस्वती दिसत नाही त्रिवेणी संगमामध्ये. आता त्रिवेणी संगमातून त्यांनी महाराज यमुनेच्या काठावरून प्रवास पुढचा त्यांनी सुरू आहे. भारद्वाज मुनी त्रिवेणी संगमात आहेत आणि तिथून त्या सेवकांनी अशा पद्धतीने यमुनेच्या काठावरून पुढे जायला सांगितलं. यमुना सावळ्या रंगाची आहे. तिचं ते सावळं पाणी त्यांनी पाहिलं प्रभूंनी आणि खोल विचारात त्यांनी भगवान चिंब झाले. लक्ष्मणानं पाहिलं, दादा विचार करतायत आणि कशाचा विचार करतायत. पण सहज विचारलं, दादा एवढे विचारात का पडला? प्रभूंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि भगवान बोलू लागले, लक्ष्मणा मला माझ्या भरताची फार आठवण येते. माझा भरत पण असाच त्यांनी सावळ्या रंगाचा, जसे यमुनेचे पाणी सावळं दिसतंय ना, असाच माझा भरत सुद्धा सावळा आहे. खरं तर ज्या भरतामुळे वनवासाला जावं लागलं रामाला, लक्षात घ्या मी काय सांगतो ते. जरी भरत त्यांनी महाराज भरताचा काही पार्ट नाही, भरतानं काही त्यांनी केलेलं नाही, पण भरतामुळे जावं लागलंय. काही भरताची आई आहे आणि कैकेयीच्या मनातले भाव आहे की माझा भरत राजा व्हावा. भरत राजा व्हावा ही कुबुद्धी कैकेयीच्या मनात आहे, म्हणून रामाला वनवासाला जावं लागलेलं आहे. भरत वनवासाला कारण आहे, पण ज्याच्यामुळे वनवास प्राप्त झालेला आहे त्याच्यावर पण रुसत नाही राम. त्याची आठवण करतोय, रामाला माहिती आहे माझा भरत निष्कलंक आहे, म्हणून भरतावर एवढं प्रेम भगवंताचं आहे. माझ्या भरताची फार आठवण येते. लक्ष्मणाला कळत आहे भगवंताचं प्रेम. भगवंतांनी भरताची आठवण करत आहे. पुढे चालू लागले. आता पुढे राम चालतात. राम प्रभूंच्या मागे सीतामाई चालतात आणि सीतामाईंच्या मागे दादा लक्ष्मण चालतात. तुम्ही ऐकतात ना सर्व? जरा डोळ्यासमोर चित्र, आता रामकथाच आपण ऐकतो म्हणलं डोळ्यासमोर दिसायला पाहिजे. वल्कल वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहेत, म्हणजे राजवस्त्र टाकून दिलेले आहेत. गिरवे वस्त्र त्याला म्हणतात, पिवळ्या रंगाचे असे वस्त्र त्यांनी असतात आणि ते परिधान केलेले आहेत. जटाजूट धारण केलेले आहेत, हातामध्ये धनुष्य आहे. सुंदर असणारा राम आहे. त्या रामाच्या मागे त्यांनी भगवती जानकी चालते. पण चालण्याची पद्धत बघा कशी आहे. राम प्रभू चालतायत ना, त्यांच्या मागे चालायची गोष्ट खरी आहे, पण चुकून त्यांच्या चरण रजेवर आपला पाय पडायला नको असा विचार करून त्यांनी महाराज चालते आहे खाली बघून रामाच्या मागे चालते आहे, पण अपराध माझ्याकडून घडायला नको आणि म्हणून त्यांनी त्या पावलांना चुकवत चालते आहे. माझ्या पायाचा त्यांनी स्पर्श प्रभू रामचंद्रांच्या चरण रजेला होऊ नये. ते मस्तकावर धारण करायचे आहेत, पायाखाली पुढवण्याचे नाही.
म्हणून त्या पावलांचा विचार करून जानकी चालते. आणि दादा लक्ष्मण तिच्या मागे चालतोय. आता त्याची आणखी विशेष परिस्थिती आहे. आता जानकीला फक्त प्रभू रामचंद्रांच्या चरणखणा पाहायच्या, लक्ष्मणाला राम आणि सीता दोघांच्याही चरणखणा पाहायच्या. माझ्याकडून अपराध घडू नये असं त्यांचं चालणं आहे. मग कसे चालत असतील जरा डोळ्यासमोर. म्हणून त्यांनी वनाच्या दिशेनं जाता येत नाही. विशेष आहे गोष्ट, लक्षात घेण्यासारखीच आहे. राम म्हणजे ब्रह्मा आहे, सीता म्हणजे माया आहे, आणि लक्ष्मण म्हणजे जीव आहे असं समजा. ब्रह्म आणि जीव यांच्या मध्ये जर कोण असेल तर माया आहे. ती माया मध्ये आहे म्हणून हे अंतर आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी ब्रह्म पुढे चालताय, जीव मागे चालतोय, आणि दोघांच्या मध्ये माया चालते. ही मायाच त्यांनी महाराज भगवंतापर्यंत जाऊ देत नसते. म्हणून त्यांनी हे रूपक साधू संत त्यांनी करतात. म्हणून अशा पद्धतीने प्रवास सुरू आहे. वाल्मिक ऋषींच्या आश्रमात त्यांनी जायचं. ज्या वाल्मिकानं प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहिलेलं आहे त्या वाल्मिकाच्या दिशेने त्यांनी भगवान जात आहे. देखत पण सरसैल सुभाए, देखत पण सरसैल सुभाए, वाल्मीक आश्रम प्रभु आए, वाल्मीक आश्रम प्रभु आए, रामादीन मुनि पासु सुहावन, सुंदर गिरि कानन जल पावन, श्री राम राम श्री राम वाल्मिकींच्या आश्रमाजवळ प्रभू त्यांनी येत आहेत. का भगवान वाल्मिकाच्या आश्रमात गेले असते थोडा विचार केला पाहिजे ना. त्याचं कारण सांगतो महाराज. रामायण वाल्मिकानंच लिहिलंय. वाल्मिकाला माहित होतं प्रभू अवतार घेऊन येणार आहे, माझ्या या लिखाणाला त्यांनी किंमत देणार आहे, जगाचा मालक त्यांनी याच्यानुसार वागणार आहे. मग मी आता जे लिहिणार आहे तसं भगवान करणारच आहे. मग ज्या देवाचं नाव घेऊन त्यांनी वाल्याचा वाल्मिक झालेला आहे तो देव डोळ्यानं पाहिला पाहिजे ना, आपल्याजवळ आला पाहिजे ना. मग त्याच वेळेस निर्णय केला की राम माझ्या आश्रमात यावा, असं काहीतरी करावं. म्हणून लिहितानाच लिहून ठेवलं राम वाल्मिकाच्या आश्रमात गेले. म्हणजे आता वेगळे परिश्रम करण्याची आवश्यकता पडली नाही. भगवान सहजच वाल्मिकाच्या आश्रमात गेले. त्यांनीच रामकथा लिहिलेली आहे. याचा अर्थ काय करायचा? स्वतःच लिहिलं राम आपल्या आश्रमात आले पाहिजे. तसं आपण पण लिहू शकतो महाराज आपलं जीवन. की मी निर्णय करू शकतो, मी निश्चय करू शकतो की राम माझ्या घरी यावेत. आणि तसं त्यांनी महाराज मी माझं जीवन तयार करू शकतो. राम येतो ना महाराज, राम सर्वांच्याच घरी येतो. राम प्रत्येकाला त्यांनी भेटू शकतो. फक्त आपण राम भेटीसारखं जीवन आपलं तयार केलं पाहिजे. जास्त महत्वाचं आपलं जीवन जर रामाच्या भेटीसारखं आपण तयार केलं नाही आणि जन्मभरे रामाची वाट पाहिली, राम कसा येईल? राम यावा असं जर वाटत असेल तर आपलं जीवन कसं निर्मळ करा. वाल्यानं स्वतःचं जीवन निर्मळ करून त्याचा वाल्मिक केला म्हणून राम त्याच्या आश्रमात आला. वाल्यानं स्वतःचं जीवन निर्मळ करून त्याचा वाल्मिक झाला म्हणून राम आश्रमामध्ये आला. आणि फक्त आश्रमात आला असं नाही, इतकं वातावरण दिव्य आणि पवित्र आहे महाराज. ही सगळे श्वापद सुद्धा त्यांनी महाराज वैरभाव विसरलेले आहेत. हाडवैर म्हणतात काही, हाडवैर शब्द ऐकला तुम्ही? काही लोकांचं हाडवैर असतं, पण ते वैर सुद्धा त्यांनी शिल्लक राहिलं.
म्हणतात बगळ्याचं आणि माशाचं हाड जर एकत्र बांधून ठेवलं तर माशाच्या हाडाचं पाणी होतं. बगळ्याचं हाड, आणि आता मी नाही पाहिलं म्हणा, पण असं म्हणतात म्हणून जर असं जर दोन हाडं एकत्र बांधून टाकले तर माशाच्या हाडाचं पाणी होतं. हाडवैर आहे म्हणतात, त्याला हाडवैर म्हणतात. बकरीच्या कातड्याचं त्यांनी तबला तयार केला आणि लांडग्याच्या कातडाचा जर डग्गा तयार केला आणि 7 मजल्यात वरच्या मजल्यावर एक आणि खालच्या मजल्यावर जर एक ठेवला आणि खालच्या मजल्यावर असलेल्या लांडग्याच्या कातड्याचा डग्गा जर वाजवला की त्याच्या आवाजानं त्यांनी मला शेळीच्या कातड्याचं ती पुडी फुटून जाते म्हणते. एवढं वैर 7 मजल्यामध्ये या तरी सुद्धा नुसतं आवाज ऐकला आता फोडू नको, याला म्हणायचं हाड वैर. असं वैर असतं म्हणून असो रामकथेत हसायला मिळत नाही महाराज. मग त्यावर जबाबदारी असते ना, लोकांना प्रसन्न ठेवलं पाहिजे तिथपर्यंत तरी. म्हणून त्यांनी या गोष्टी महत्वाच्या आहेत. असो हाडवैर म्हणजे शत्रुत्व संपून जातं असं वातावरण. वाल्मिकाच्या आश्रमाजवळ जेवढे श्वापद होते वैरभाव विसरलेले होते. तुम्ही परत ऐका, पशु वैरभाव विसरले होते. आता आपण आपले आश्रम पाहतो, आपल्यात माणसं सुद्धा वैरभाव विसरत नाही. पशुची गोष्ट लांब राहिली. त्याचं कारण काय? आपलं जीवन तसं नाही. म्हणून आपलं एक वलय, प्रत्येक महात्म्याचं एक वलय असतं, त्याच्या अवतीभोवती ते वलय असतं. आपण समाधानाकरिता ज्यांच्या संगतीत जातो, कानूनचं करू नाही का, आपण समाधान मिळवण्याकरिता ज्यांच्या संगतीत जातो त्यांना संत म्हणू नये. मग ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर सहज समाधान प्राप्त होतं त्यांना संत म्हणा. नाही लक्षात आलं? परत सांगतो, आपण समाधान मिळवण्याकरिता ज्यांच्या संगतीत जातो त्यांना संत म्हणू नये. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर स्वाभाविक समाधान प्राप्त होईल त्यांना संत म्हणायचं. असे संत आहेत म्हणा की त्यांच्या संगतीत गेले की सहज समाधान प्राप्त होते, शांत वृत्ती होते, समाधान करणे चित्तामध्ये, सगळी ओढ निघून जाते, सगळी धावपळ संपून जाते, काहीच मिळवायचं नाही, प्रभूचरणी वृत्ती स्थिर होते. असं जीवन संत महापुरुषांचं असतं. म्हणून त्यांच्या त्या वलयात कोणी गेला रे गेला की त्याचं कल्याण झालंच समजा. मग पशु पक्षी सुद्धा वैरभाव विसरले होते. असं असणारं वाल्मिकाचं जीवन. भगवान त्यांनी स्वतः वाल्मिकाजवळ गेले, भगवंताला पाहिलं वाल्मिकाने, फार आनंद झाला. कारण देव पाहावा हीच आस अंत करणार आहे. जणू जन्मोजन्मीची तपश्चर्या पूर्ण झालेली आहे आणि आनंद विभोर असणारे वाल्मिकजी भगवंताचं स्वागत करताय. रामा तुझं स्वागत आहे. वाल्मिकी मन आनंद भारी मंगल मूर्ती नयन विहारी तब कर कमल जोरी रघुराई एवढा आनंद कोणाला होऊ शकतो माहितीये तुम्हाला? तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. राम आला, वाल्मिकाला फार आनंद झाला. का आनंद झाला असेल? एवढा आनंद का झाला? एवढा आनंद त्यालाच होऊ शकतो जो त्यांनी देव येण्याची वाट पाहतो. आता जर आपल्या समोर देव आला तर खरं सांगा वाल्मिका इतका आनंद होईल का? वाट पाहण्याची प्रक्रिया घडत नाही ना महाराज. देवाची वाट पाहिली पाहिजे. देव येत असतो पण वाट पाहण्याची क्षमता पोटात नाही. आणि देव असा येत नाही महाराज, परीक्षा पण घेतो ना. परीक्षा पण द्यावी लागते, सहजासहजी येत नाही. पण वाट आधी पाहावी. जो वाट पाहतो तोच म्हणतो की मला फार आनंद झाला. महाराज म्हणतात लागला उशीर पतित पावना गेला सी वचना विसरली. तेव्हा तुझी वाट पाहतोय नरगे हे मद तुझे ब्रह्मज्ञान गोचरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना गेला सी वचना विसरली. तेव्हा तुझी वाट पाहताय. व्याकुळ होऊन त्यांनी भगवंताची वाट पाहणारे संत महापुरुष आहेत.
नामदेव महाराज ज्यावेळेला तीर्थयात्रेला गेले होते ना, त्यावेळेस पांडुरंगाला सोडून राहण्याची सवयच नव्हती आणि भगवंताचा वियोग झाला. असं त्यांनी घटका पळ बोटावर मोजत होते. कधी त्यांनी माझा भगवान मला भेटेल आणि सारखी वाट पाहत होते. मी घरावर कर ठेवली वाट मी वाट पाहत कधी त्यांनी भगवान मला भेटेल. व्याकुळता अंतकरणाची अशी व्याकुळता निर्माण व्हावी महाराज. या सुवेदातली उभारोनी मागे, सुवेदातली उभारोनी मागे, नामवाद मागे रात्रंदिन, नामवाद मागे रात्रंदिन. एकसी गिरवा माझी आजीवलगा, एकसी गिरवा माझी आजीवलगा, येगा पांडुरंगा माया बापा, येगा पांडुरंगा माया बापा. एकसी गिरवा माझी आजीवलगा, एकसी गिरवा माझी आजीवलगा, एकसी गिरवा माझी आजीवलगा. सुवेदातली उभारोनी मागे, नामा वाट पाहे रात्रंदिन, नामा वाट पाहे रात्रंदिन. भेटसी गिरवा माझी आजीवलगा, भेटसी गिरवा माझी आजीवलगा. सुवेदातली उभारोनी पाहे अशी अवस्था आहे परमार्थाची. परमार्थ हा व्यवस्थेचा नसावा, परमार्थ हा अवस्थेचा असावा. पण परमार्थात भगवत प्रेमाची अवस्था निर्माण व्हावी. पण तुकोबराय म्हणतात, अरे देवा वाटुली पाहता शिनले डोळुले, दाविसी पावले कैव डोळा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी. काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझा क्षेम द्यावया पांडुरंगा. जेव्हा तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावलेले आहे, अशी अवस्था व्हावी ती वाल्मिकाची झालेली आहे. भगवंताची वाट पाहत आहेत, भगवान त्यांनी आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आनंद विभोर झाली. वाल्मिकी मन आनंद भारी, मोठा आनंद झाला. केव्हा आनंद होतो हे मला सांगायचं. म्हणून त्यांनी भगवान प्रगट झाले, आनंद अंतःकरणामध्ये निर्माण झाला. भगवंताचं स्वागत केलं. भगवंतांनी बोलण्यास सुरुवात केली, महाराज आपण त्रिकालदर्शी आहात, तुम्हाला सर्व काही त्यांनी कळत आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, ऋषी आहात, तपस्वी आहात. आता काही विचारायचं आहे भगवंताच्या समोर. वाल्मिकींच्या समोर काही भगवंताला विचारायचं महाराज. वाल्मिकीने विचारलं, तेव्हा कसे काय आलात, तुमचे येण्याचे कारण तरी सांगा. आता सगळे कारण यांनीच लिहिले होते. ते त्यांनी विचारतात, तुमचं येण्याचे कारण तरी सांगा, कसे काय तुम्ही त्यांनी आलेले आहात. तात वचन पुनि मातुहित, बाही भरत सरावो. तात वचन पुनि मातुहित, बाही भरत सरावो. मोके उदरस तुम्हार प्रभु, सम पुण्य प्रभावो. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, मानस सनम की जय. बोलो रे भाई सब संतन की जय, जय जय. तात वचन कोणी मातुहित, भाई भरत असं राहू. कारण सांगू लागलं, कशाकरिता वनात आलेलो आहे. वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता वनात आलोय. कारण सांगितलं, वडिलांचं वचन पूर्ण करायचं. अजून कशाकरिता, मात्या पित्याचं हित व्हावं म्हणून वनात आलेलो आहे. अजून कशाकरिता, भरताला राजगादी प्राप्त व्हावी याच्याकरिता वनात आलेलो आहे. 3 कारण तर सांगितले. आता प्रमुख कारण सांगतायत, मुख्य कारण सांगतायत महाराज. आपल्यासारख्या दिव्य ऋषी मुनींचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून वनात आलेलं आहे. हे बाकीचे कारण तर आहेत पण गौण आहेत. मुख्य कारण जर काय असेल तर तुमच्यासारख्या ऋषी मुनींचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून वनात आलं. आता वाल्मिकीनं बोलायला सुरुवात केली. वाल्मिकीजी म्हणतायत, मला माहिती आहे तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे काय वनात आलेले आहात, सगळा वृत्तांत मला माहिती आहे. तुम्ही सामान्य नाही, मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही त्यातले वेदाचे पालक आहात, तुम्ही साक्षात ब्रह्म आहात.
संपूर्ण जगताचं भरण पोषण करणारे स्वामी आहात. तुम्ही सामान्य नाहीत, मी तुम्हाला ओळखतो. ही जानकी सामान्य नाही, जी त्यांनी संपूर्ण जगतामध्ये जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारी जी आदिशक्ती आहे, ती आदिशक्तीच या जानकीच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाली आहे. आणि हा जो लक्ष्मण आहे, हा जरी सामान्य त्यांनी तुमचा बंधू म्हणून तुमच्या बरोबर दिसत असला तरी हा सामान्य नाही. हा पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर धारण करू शकतो. हा शेष प्रत्यक्ष त्यांनी तुमच्या सेवेमध्ये आहे असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. प्रभूंना संकेत कळाले. वाल्मिकजी त्यांनी आपल्याला पूर्णपणे ओळखतायत. दिव्य असणारा संवाद सुरू झाला. आणि आता त्यांनी महाराज भगवान वाल्मिक ऋषींना प्रश्न विचारला. जसा भरद्वाज मुनींना प्रश्न विचारला, मला वनात जायचंय, कोणत्या मार्गाने जाऊ सांगा, तसं त्यांनी वाल्मिक ऋषींना प्रश्न विचारायला सुरुवात केली. महाराज मला तर वनात राहायचंय, मी वनात आलेलो आहे, पण मला 14 वर्षापर्यंत वनात राहायचंय. माझ्या आईने मला सांगितले विशेष वनवासी, विशेष रूपानं वनवासी रूप धारण करून तापस विशेष वनवासी. 14 वर्ष राम वनवासी, 14 वर्षापर्यंत मला वनात तपस्वी वेशात राहायचं आहे. कोणत्या ठिकाणी राहू, ते राहण्याचे ठिकाण मला सांगा. आणि मग मात्र त्यांनी वाल्मिकजी फार गोड वर्णन करून सांगतात. रामा, जिनके श्रवण समुद्र समान, जिनके श्रवण समुद्र समान, जिनके श्रवण समुद्र समान, जिनके श्रवण कथा तुम्हारी सुभग सरिना, भरत ही निरंतर होईन पुरे, तिनके ऊर तुम कहू गृहऊरे. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी रामा, ज्यांचं ऐकणं, ज्यांचे श्रवण म्हणजे कान समुद्रासारखे आहे, जे त्यांनी अखंड तुझी कथा श्रवण करतायत, जे अखंड तुझ्या चिंतनामध्ये त्यांनी स्थिर आहेत. तुला जर राहायचंच असेल, राहण्याची जागा जर विचारत असेल, तर त्यांच्या हृदयात जाऊन राहा, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. 14 ठिकाणी सांगितली महाराज प्रभू रामचंद्राला राहण्याची, 14 स्थान सांगितली. ज्यांचे कान समुद्रासारखे आहेत कथा श्रवण करण्यासाठी, भगवंताची कथा ज्यांना त्यांनी फार प्रिय आहे, प्राणापेक्षा प्रिय आहे, सतत त्यांनी कथा श्रवण करतात, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे आपल्याकडे ओढून घेत जायचं कशाकरिता? आपल्याला सुद्धा भगवंताची कथा प्रिय वाटावी. राम हृदयात येऊन राहावा असं जर वाटत असलं तर आपण काय काय केलं पाहिजे, हे या 14 कारणांमधून आपण आपलं स्वतः शिकून घ्यायचं. म्हणून देव भेटावा असं वाटत असेल, देव हृदयात यावा असं जर वाटत असेल, तर देवाची कथा आधी आपल्याला प्रिय वाटली पाहिजे, देवाचं चरित्र आपल्याला आधी प्रिय वाटलं पाहिजे. आणि आपण त्यांनी भगवंताचं चरित्र अखंड श्रवण केलं पाहिजे. ज्याला देव हवा आहे ते त्याच्याकरिता सांगतोय. लोक कधी असा विचारच करीत नाही. सगळ्या प्रकारचा लोक विचार करतात ना, सगळ्या प्रकारचा विचार करतात. शिक्षण घेणारे लोक विचार करतात, मी अशी डिग्री मिळवणार आहे, विचार करतात. त्यांच्या डोक्यात डिग्री आहे ना, ते त्यांनी विचार करतात, मला डिग्री मिळणार आहे, माझा सन्मान होणार आहे, मला प्रमाणपत्र मिळणार आहे, विचार करतात. लग्न ज्यांना करायचंय ना, ते म्हणतात मी बायको करणार आहे, आणि कशी करणार आहे तिचं सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर असतं, ती अशी असणार आहे. मुलीसुद्धा विचार करतात, मी पती स्वीकार करणार आहे, पण पती कसा असला पाहिजे त्याचं चित्र त्याने आधीच मनात ठरवलेलं असतं. हे स्वप्न आहे. घर बांधणारे लोक चित्र आधी मनामध्ये निर्माण करतात, घर असं माझं होणार आहे. इंजिनियर कडून सगळा नकाशा तयार करून घेतात, ते चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळतं. आणि मग त्यांनी पाहुणे वगैरे कोणी आले की त्यांना दाखवलं जातं, बघा असं घर होणार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतो, पण घर माझं असं होणार आहे.
हे काय आहे? स्वप्न आहेत महाराज हे सगळे. म्हणून असं त्यांनी माझ्या जीवनात होणार आहे अशा प्रकारचे स्वप्न अनेक लोक पाहतात. पण देव माझा मला भेटायला येणार आहे आणि तो अशा रंगाचा आहे, त्याचा पितांबर असा आहे, त्याचा मुकुट असा आहे, त्याचे डोळे असे आहेत, त्याचे कान असे आहेत, त्याचे अलंकार असे आहेत, तो असा बोलतो, त्याचे ओठ असे आहेत, त्याचे दात असे आहेत, असं कोणी मनात विचार करीत नाही. आणि म्हणून देव येत नाही. घर होतात स्वप्न पाहिले म्हणून, बायको मिळते स्वप्न पाहिलं म्हणून, नवराई मिळतो स्वप्न पाहिलं म्हणून, संपत्ती पण मिळते स्वप्न पाहिलं म्हणून, डिग्री पण मिळते स्वप्न पाहिलं म्हणून. देव नाही मिळत का? स्वप्न नाही पाहिलं म्हणून. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, स्वप्न नाही पाहिलं म्हणून. म्हणून काय नाही, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, स्वप्न बघा. स्वप्न बघायला काय खर्च लागतो महाराज? रोज सांगतो मी तुमच्या समोर, स्वप्न बघा की देव येणार आहे. मनात ते मनात कधीतरी खोंगाट बांधून ठेवा ना, देव येणार आहे. आल्यानंतर मी काय करीन, कसा माझा देव असेल, माझ्याशी कसं बोलेन, मला जवळ घेईल, हृदयाला लावेल, माझ्या मस्तकावरून हात फिरवेल, माझ्याशी तोंड भरून त्यांनी बोलेन, मला म्हणेन भक्ता मी तुझाच आहे, मी तुझाच आहे, असं माझा देव माझ्या बरोबर तोंड भरून बोलेन. असं काय हरकत आहे महाराज स्वप्न पाहायला? असं जर पाहाल तर भगवान येईल. म्हणून त्यांनी आपण काय केलं पाहिजे? देव भेटी करतात. 14 कारण आहेत वाल्मिकाने सांगितलेलं. रामा कुठं राहायचंय तुला? ज्यांचे कान समुद्रासारखे आहे, जनिके श्रवण समुद्र समाना, तुझी कथा ऐकण्याकरिता ज्यांची कान समुद्रासारखे व्यापक आहेत, जे अखंड तुझी कथा श्रवण करतायत, जा त्यांच्या हृदयात जाऊन राहा. अजून कारण सांगितलं, ज्यांचे डोळे अखंड तुला पाहण्यास करतात, चातकासारखी वाट पाहतायत, चातकासारखी वाट पाहतायत. रात्रंदिवस त्यांना एकच आस लागलेली आहे की भगवंताचं दर्शन कधी होईल, मला राम कधी दिसेल, मला लक्ष्मण कधी दिसेल, मला जानकी कधी पाहायला भेटेल, मला राम दरबार कधी प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसेल. असा भाव ज्यांच्या अंतकरणात ठेवून डोळे ज्यांचे आसावलेले आहेत देव पाहण्याकरिता, जे रात्रंदिवस त्यांनी तुझी वाट पाहतायत रामा, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. राहण्याची जागा सांगतो. राम कुठे राहतो हे सांगतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? समजण्यासारखं बोलतोय मी, फार कठीण नाही, अतिशय सोपं बोलतोय. म्हणून त्यांनी डोळे ज्यांचे आसावलेले आहेत देव पाहण्याकरिता, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. ज्यांची जिव्हा, ज्यांची जीभ रात्रंदिवस तुझे गुणगान गाण्याकरिता ललायत झाली. कोणी माणूस भेटला तर दुसरं बोलतच नाही, कोणी माणूस भेटला तर दुसरं बोलतच नाही. त्याच्या चुलत्याचं काय झालं, त्याच्या पुतण्याचं काय झालं, त्याच्या साडूचं काय झालं, त्याच्या मेहण्याचं काय झालं, हे धंदे फार असतात आपल्याला. तिच्या जावेनं असं केलं, तिची नणंद तशी म्हणाली, सासू तर अशीच आहे, हे फार मुद्दे आपल्या डोक्यात असतात. आपली जीभ फार बोलते आणि जे बोलू नये ते सुद्धा बोलते, आणि फार कठीण शब्द सुद्धा जिभेतून बाहेर पडतात. जीभ त्यांनी हेच काम करते रात्रंदिवस. पण ज्यांची जीभ देवा वाचून काही बोलतच नाही, नवे नवे ज्यांची प्रतिज्ञाच केलेली आहे, माझ्या जिभेनं दुसरं काही बोलायचंच नाही, देवा वाचून आता काही बोलायचंच नाही अशी प्रतिज्ञा आहे, बोलण्याची नाही आता देवाविलं काही, अशी प्रतिज्ञा ज्यांनी केलेली आहे, त्यांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांविषयीच विशेष प्रेम आहे. आपल्या गुणरूपी त्यांनी समुद्राचं वर्णन करणारी ज्यांची जिव्हा आहे, आशांच्या हृदयात जाऊन वास्तव्य कर. कुठं थांबायचंय ते सांगितलं, कारण सांगतोय मी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? म्हणून आपण याच्यातून काय शिकायचंय? आपल्या जिभेला सुद्धा जरा आवर घालायचा आणि जिभेला समजून सांगायचं, जास्त बोलू नकोस, तुझ्यावर जबाबदारी आहे 32ची. जर वाकडं तिकडे बोलशील तर एका फटक्यात सगळे बाजूला जातील. तुझ्यावर फार जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. बोलणारा माणूस जबाबदार असला पाहिजे. आपण काय बोलतो विवेक संपन्न होऊन बोललं पाहिजे. असो म्हणून ज्यांची जीव रात्रंदिवस भगवंताचे गुणानुवाद गाते, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. अजून सांगितलं, ज्यांचं नाक घ्राणेंद्रिय ना, सुगंध त्याला आवडतो, ज्याच्या नाकाला तुझ्या चरणांवर त्यांनी वाहिलेल्या तुळशीचा सुगंध प्रिय वाटतो, ज्याच्या नाकाला तुझ्या चरणांवर वाहिलेली जी फुलं आहेत, तुझ्या गळ्यात असणाऱ्या ज्या पुष्पमाला आहेत, त्यांचा सुगंध प्रिय वाटतो, जे अखंड त्याच्याकरिता आसावलेले आहेत, जे अखंड त्याच्याकरिता तरसलेले आहेत, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. कुठं राहायचंय रामानं हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणून त्यांनी असं आपलं जीवन व्हावं, असे बरेचसे कारण आहेत.
ज्यांचं मुख अखंड त्यांनी भगवंताचं नाम चिंतन करत आहे, देवाचा त्यांनी नाम मंत्र नित्य राम राम मंत्राचा त्यांनी घोष ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी सुरू आहे, त्यांच्या हृदयात जाऊन राहा। बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम। मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम की। जे नित्य राम मंत्राचा जप करतात, रामा त्यांच्या हृदयामध्ये जाऊन राहा। जे सर्वांचं त्यांनी प्रिय करण्यामध्ये रत आहेत, जे सर्वांचं हित जाणतात, जे कधीच दुसऱ्याला दुःख देत नाहीत, जे दुसऱ्याच्या सुखाकरताच आपलं जीवन जगतात, दुःखवी अनेकांच्या दुःखे, तुका म्हणे सुख परावे सुखे अमृत हे मुखे श्रवत असे, अशी अनेक प्रमाण सांगता येतील। पण असं ज्यांचं जीवन आहे त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी जाऊन राहा। ज्यांना सुख दुःख सम्यक कृत्वा लाभा लाभ जया जयो, पण सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, अशी ज्यांची अवस्था आहे त्यांच्या हृदयात जाऊन राहा। कारण सांगतोय, 14 कारण सांगायची ही कारण आहेत। आपलं जीवन असं झालं पाहिजे, आपण त्यांनी दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी झालं पाहिजे। समाजात एक वर्ग असा आहे, दुसऱ्याला सुख झालं ना दुःखी होतो, दुसऱ्याचं चांगलं झालं की याचा तिळपापड होतो मला, त्याला वाटतं काय करून काय नको आता, अरे तुला मिळालं जीवन किती, एवढंच आहे, क्षणभर क्षणभंगूर नाही बघा असं एवढं जीवन आहे, काय कोणाची ईर्ष्या करतोस, मस्तक करतोस, त्याच्याकडे पाहून काय जगतोस? आपलं स्वतःचं जीवन त्यांनी आपण जगायचंय, हा जास्त महत्वाचा विचार आहे। सत्य बोल मुखे मुखे, सत्य बोल मुखे मुखे, दुःख वियाने कांचे दुखे, दुःख वियाने कांचे दुखे, हेची विष्णूची महापूजा पूजा, हेची विष्णूची महापूजा। सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांचे दुःखे, मुखानं सदैव सत्य बोलतो आणि दुसऱ्याच्या दुःखाला पाहून दुःखी होतो, असा जो महात्मा आहे त्याच्या हृदयात जाऊन राहा। सगळ्यांना राम पाहिजे ना, त्यात कोणाला नको आहे राम सांगा? सगळ्यांना पाहिजे ना राम? तुम्हाला वाटतं ना राम आपल्याकडे यावा म्हणून? मग आपण असं जीवन जगलं पाहिजे, आपण मुखानं काय सत्य बोललं पाहिजे, खोटं कधी बोलू नये, आणि त्याने दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होऊ नये, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं। आपल्या समोर जर कोणी दुःखी असेल तर त्याचं दुःख पाहून आपलं अंतःकरण द्रवीभूत व्हावं, अशांच्या हृदयामध्ये राम येऊन राहतो महाराज। पुढचा मुद्दा आहे का, रामा तिथे जाऊन राहा ज्यांच्या हृदयामध्ये परस्त्रीला आई म्हणण्याची भूमिका आहे, जे परस्त्रीला आई समजतात त्याच्या हृदयात जाऊन राहा। म्हणून परस्त्रीला आई समजलं पाहिजे, परस्त्री मातू समान, म्हणून त्यांनी पराव्या नारी रखमाई समान, हे गेले निमून ठाईची। तुकोबराने साधना सांगितली दोन, कानूनचं करून ऐका। तुकोबराय म्हणतात, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, दोन गोष्टींचा विटाळच झाला पाहिजे। परधन मीठी समजालिये, परसी माते
स्वामीजी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय परमहंस परव्राजिकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांच्या शब्दाकरिता आम्ही कथा करतो आहोत. त्यांनी आम्हाला कागदावर लिहून दिलाय, त्यांच्या हस्ताक्षरात कागदावर लिहिलेला आहे. त्याने हा दोहा लिहून दिला. त्याने परमार्थ करायचा आहे ना, परमार्थ करण्याचं सूत्र त्यांनी हे आहे, परधन मिट्टी सम जानिए परश्री मात समान फिर भी हरि न मिले तो तुलसीदास जमान. जामीन आहे तुम्हाला तुलसीदास, कागदावर लिहून जपून ठेवलेला कागद आहे. म्हणून त्यांनी विशेष गोष्ट आहे, परमार्थ ज्याला साधायचं आहे त्याने काय केलं पाहिजे, त्याला दुसऱ्याचं धन मातीसारखं वाटावं आणि दुसऱ्याची स्त्री आईसारखी वाटावी. ही भावना ज्याच्या अंतकरणात तयार झालेली आहे, ही वृत्ती ज्याच्या अंतकरणात तयार झालेली आहे, तोच भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. अशा वृत्तीवर राहून जर भगवंताचं चिंतन करत असेल तर निश्चित भगवान भेटणार. यात एक माळ नाही, माळांचा डोंगर जरी गळ्यात घातला आणि जीवन जर खरकट ठेवलं तर देव ढुंकून सुद्धा पाहणार नाही. पक्क लक्षात ठेवा. नुसता माळांचा बाजार काय करायचा, गळ्यात माळांचा ढीप घालून ठेवायचा. नजर खरकटी आहे, आई कळत नाही, बहीण कळत नाही, सर्वांकडे वाईट नजरेने आम्ही पाहायला सुरुवात करत, दुसऱ्याचं धन पाहिलं की जीव कासावीस होतो. अशी अवस्था त्यांनी व्हावी, दुसऱ्याचं लुबाडण्याकरिता जीव कासावीस होतो. अशी जर अवस्था असेल तर त्याच्या त्या माळा आणि तो टिळा काहीच कामाचा नाही, तो फक्त दिखावाच आहे. म्हणून त्यांनी परधन मिट्टी सम जानिए परश्री मातु समान फिर भी हरि न मिले तुलसीदास जमान. जामीन होत आहेत महाराज. मग त्यांनी साधने तरी हेच दोन्ही जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी याचा धरी रामा. ज्याच्या अंतकरणात परस्त्री विषयी त्यांनी आई अशी भावना आहे, ज्याच्या अंतकरणात दुसऱ्याचं धन पाहून काही उद्वेग निर्माण होत नाही, त्याला ते धन मातीसारखं वाटतं, त्याच्या हृदयात जाऊन राहा. राम भेटा वाटतं ना सगळ्यांना, मग हे लावून घेत जायचं आपल्या अंगाला सगळं. आता प्रत्येकानं महत्वाचा विचार नसते, रामकथा काय ऐकता, हे काय ऐकावं, हे फक्त ऐकायचं नाही, जीवनात उतरवायचं आहे. नाही तुम्ही फार तुमच्या समोर त्यांनी बोलतोय, माझं चरित्रच जर खराब आहे त्याचा काय उपयोग आहे. मी तुमच्या समोर हात उंच करून हातवारी करून रुबाबात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या नजरेत जर या मातृशक्तीकडे पाहताना त्यांनी चांगली भावनाच निर्माण होत नसेल तर माझ्या सांगण्याचे काय तात्पर्य आहे. ते लोकांच्या अंतकरणात ठसत नाही. लोकांच्या अंतकरणावर कोणते शब्द ठसतील माहिती आहे तुम्हाला, जेव्हा ते शब्द आचरणातून बाहेर पडलेले असतील तेव्हाच लोकांच्या अंतकरणावर जाऊन धडकतात आणि धडकल्यानंतर त्यांनी महाराज त्याच्यातून दूर टाकून बाजूलाच काढतात. हा महत्वाचा विचार. मी केवढाही परमार्थिक असलो आणि माझ्या जीवनात जर हे पथ्य नसतील तर राम मला प्राप्त व्हायचा नाही. म्हणून त्यांनी राम प्राप्त होण्याकरिता हे ठिकाण सांगितले, रामा तिथे जाऊन राहा. महत्वाचा विचार. काम क्रोध मद मानन मोह लोभन क्षोभन रागन द्रोह. काम क्रोध मद मानन मोह लोभन क्षोभन रागन द्रोह. तिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसव रघुराय, तिनके हृदय बसव रघुराय, तिनके हृदय बसव रघुराय. मानन
हवे असेल तर ऐक, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात काम नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात क्रोध नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात संपत्ती तारुण्याचा मद नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात अभिमान नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात त्यांनी कशाविषयीचा मोह नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात कशाचा लोभ नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात शोभ निर्माण होत नाही, तिथे जाऊन राहा जो सांसारिक पदार्थांवर प्रेम करीत नाही, तिथे जाऊन राहा जो कोणाचा द्रोह करीत नाही, तिथे जाऊन राहा ज्याच्या अंतःकरणात कपट नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये मायावीपणा नाही. 12 ठिकाणी सांगितले, 12 जागा सांगितले, हे सगळे ज्याच्या अंतःकरणात नाहीत तिथे जाऊन म्हणून राम कुठे राहत असतो का म्हणून करून ऐका, हृदयाच्या पटलावर लिहून घ्या. पुन्हा पुन्हा त्यांनी महाराज वाल्मिक ऋषी प्रभू रामचंद्रांच्या समोर सांगताय, रामा तिथे जाऊन राहा. काम क्रोध मद मान मोहा लोभन क्षोभन रागन दोहा जिनके कपट दंभ नहीं माया उनके हृदय बसहुर भुराया. या मंडपामध्ये गणेशजींची आई उपस्थित आहे, त्यांनी स्टेजच्या मागे जायचं. गणेशजींची आई त्यांनी मंडपाच्या मागे जायचं. काम क्रोध मद मान मोह लोभ क्षोभन रागन दोहा जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसहुर भुराया. तिनके हृदय बसहुर भुराया. तिनके हृदय बसहुर भुराया. या रामचंद्र भगवान की ज्याच्या हृदयात हे विकार नाहीत त्यांच्या हृदयात जाऊन राहा रामा. यानंतर त्यांनी सांगू लागले, जो अवगुणांचा त्याग करून गुणांचं ग्रहण करतो, जो त्यांनी गोमातेची सेवा करतो, ब्राह्मणांना त्यांनी वंदन करतो, त्यांच्या हृदयात जाऊन राहा रामा. जो कारण सांगतो आम्ही तुमच्या समोर, जो चांगलं झालं तर भगवंताला श्रेय देतो, देवा चांगलं झालं हे तुझ्यामुळेच झालं, आणि वाईट झालं तर स्वतःच्या कर्माला दोष देतो, त्याच्या हृदयात जाऊन राहा. लोकांचं याच्या विरुद्ध असतं, मला वाईट झालं तर देवानं केलं आणि चांगलं झालं तर आपल्या कर्मानं झालं. असंच आहे सगळ्या लोकांची विचारधारा अशीच आहे. चांगलं झालं आपल्या नशिबात होतं म्हणून झालं, आणि वाईट झालं देवानं आपलं फार वाईट केलं. देव कशाला कोणाचं वाईट करतो? अरे आपलं कर्मच आपलं सगळं काय करतं. कर्मणा जायते जंतु कर्मण्येव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते. आपण स्वतः कर्म करणारे आहोत, आपणच हे कर्म त्यांनी करत आहोत. कसं कर्म करावं हे आपण ठरवलं पाहिजे. तेच कर्म आपल्याला त्यांनी भोगायला येणार आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्याला देवाला दोष देत नाही. चांगलं झालं तर म्हणतो देवानं माझं चांगलं केलं, आणि वाईट झालं तर जो म्हणतो त्यांनी माझ्या भाग्यानं माझ्या कपाळानं त्यांनी वाईट झालं, त्याच्या हृदयात जाऊन राहा. अजून त्यांनी कारण सांगतात, 12वं कारण. 14 सांगायचे, 12वं कारण आहे, जो जात पात धर्म सगळं काही विसरून तुझी शरणागती करतो रामा. मनातून या सर्वस्वाचा त्याग करून, सगळ्या मोठेपणाचा त्याग करून तुझ्यावरच प्रेम करतो, त्याला त्यांनी तू भेटू शकतोस, त्याच्या हृदयात जाऊन राहा. त्याच्यापेक्षा अजून त्यांनी कारण सांगितलं 13वं, ज्यांना स्वर्ग नरक मुक्ती याच्याशी काही घेणं देणं राहिलं नाही. त्यांना फक्त तू हवायस, त्यांना मोक्ष सुद्धा नको. तू मिल जाय तो मोक्ष नाही मागे. तू जर भेटलास तर मोक्ष सुद्धा नको आहे देवा. मोक्ष तुमचा देवा तुम्हाशीच ठेवतो, दुर्लभची ठेवा. आम्हाला मोक्ष नको आहे. त्यापेक्षा संत वर्णन करून सांगतात, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटयाचे सुख नहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावे. देवाहाती रूप धरविला आकार निदू निराकार होते असी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायती पावले विटेवरी. म्हणून त्यांनी काहीच नको आहे जगातलं, संपत्ती इहलोक परलोक कोणतीच गोष्ट नको आहे. फक्त देवच मला हवाय, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. अशी भूमिका ज्याच्या अंतःकरणात आहे त्याच्या हृदयात जाऊन राहा. हे कारण रामाला नाही सांगितले, हे सगळे त्यांनी राहण्याचे ठिकाण आपल्याला सांगितले. कारण राम आपल्याला पाहिजे, रामाला राहायला सांगितले इथपर्यंत ठीक आहे काय,
पण राम राहणार कुठे आहे, कोणाच्या हृदयात राहणार आहे, हे 14 गोष्टी त्यांनी ज्याच्या जवळ पाहायला मिळत आहेत त्याच्या हृदयात राम राहणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी 14वं कारण वर्णन करून सांगतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये राम सोडून कशाचीच आसक्ती शिल्लक राहिली नाही, ज्याच्या डोळ्यांना दुसरं काही पाहावंसं वाटत नाही, ज्याच्या कानाला दुसरं काही ऐकावंसं वाटत नाही, ज्याच्या तोंडाला दुसरं काहीच बोलावंसं वाटत नाही, ज्याच्या मनाला दुसरं कशाचंच अवलंबन नाही, कशाचीच आसक्ती शिल्लक राहिली नाही, त्याच्या हृदयात जाऊन राहा. अशी 14 कारणं त्यांनी राहण्याची सांगितली. म्हणून साधू संत असेच आहेत महाराज, महालात राहणारे सुद्धा महालाचा त्यांनी त्याग करून देतात आणि भगवंताच्या छंदात नसतात, राजभोग टाकून देतात आणि भगवंताच्या छंदात निर्लज्ज होऊन नाचतात. असे त्यांनी कितीतरी भक्त पाहायला मिळाले की जे उदास झालेले, संपत्तीपासून त्यांनी उदासीन अवस्था होऊन भगवंताच्या छंदात नाचू लागले. राजवैभवात त्यांनी प्रगट झालेली भगवती मीरा पण एकतारा हातात घेऊन पायात घुंगर बांधून नाचत होती महाराज भगवंताच्या छंदामध्ये. राजभोग नव्हते काय तिच्या समोर, सगळे होते. प्रल्हादासारखा त्यांनी अशा पद्धतीने दैत्याच्या घरी जन्माला राजभोग होते, पण राजभोग टाकून भगवंताचं चिंतन करत होता. अरे ध्रुवासारखा त्यांनी राजाचा मुलगा आहे, पण राजभोग टाकून वनात जाऊन तपश्चर्या त्यांनी करतोय, भगवंताचं चिंतन करतोय. ज्याला भगवंतासमोर दुसरी कशाचीच आसक्ती शिल्लक राहत नाही, त्याच्या हृदयात जाऊन त्यांनी परमात्मा राहतो, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. असे अनेक प्रसंग मला तुमच्या समोर सांगता येतील. वाल्मिक ऋषीने त्यांनी प्रभूंना राहण्याचं ठिकाण सांगितलं. देवा जा चित्रकूट पर्वतावर जाऊन राहा. चित्रकूट पर्वत अतिशय रम्य असणारा पर्वत आहे, तिथं त्यांनी सुंदर असणारं वातावरण आहे. त्या दिव्य वातावरणामध्ये त्यांनी तुम्ही वास्तव्य करा. 14 वर्षाचा वनवास तुम्हाला त्यांनी आहे, तिथं सुंदर असणारी पर्णकुटी तयार करून चित्रकूट पर्वतावर तुम्ही वास्तव्य करू शकता. असे चित्रकूट गिरी करहुनी वासू, चित्रकूट गिरी करहुनी वासू, चित्रकूट गिरी करहुनी वासू, चित्रकूट गिरी करहुनी वासू, तुम्हार सब भांति सुबासु, तह तुम्हार सब भांति सुबासु, सैर सुहावन कारण चारु, करी के हरि मृग विहारू, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय चित्रकूट पर्वतावर त्यांनी जाऊन राहा असं प्रभूंना त्यांनी वाल्मिक ऋषीने सांगितलं. भगवान त्यांनी वाल्मिकाला नमस्कार करून पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी झालेले आहेत. मध्ये 14 कारणं कशाकरिता सांगितली असतील ही सुद्धा संवादाची स्थिती आहे. महाराज संवाद आहे, वाल्मिक आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद आहे. तुलसी रामायण हे फक्त तुमच्या समोर कथा सांगण्याकरिता नाही, तर जीवन बदलवून टाकण्याकरिता आहे, हे लक्षात ठेवा. पण जीवन त्यांनी फक्त कथेनं बदलणार नाही. या कथेमध्ये सांगितले ही नियमावली जर जीवनात आणली तर जीवन बदलणार आहे. पण ही नियमावली आपल्या सर्वांकरता सांगितलेली आहे. राम तर दिव्य आहे, राम प्रत्यक्ष ईश्वर आहे. पण त्यांनी रामाला ह्या सगळ्या नियमावलीचं काय करायचं आहे, तो आपल्याकरिताच ही सगळी लीला करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. चित्रकूट पर्वतावर त्यांनी भगवान जाण्याकरिता निघाले. त्या चित्रकूट पर्वतावर दिव्य असणारं वातावरण, मंदाकिनी नदी वाहते. ही मंदाकिनी अतिशय दिव्य असणारी नदी आहे. याच मंदाकिनीच्या काठावरती आत्रे आणि अनुसया वास्तव्य करत आहेत. पुढे त्यांच्याकडे भगवान जाणार आहेत. आत्रे अनुसयेचा जो आश्रम आहे तो मंदाकिनीच्याच काठावर आहे. म्हणतात आत्रे ऋषी ज्या वेळेला वृद्ध झाले त्यांना त्यांनी स्नान करण्याकरिता मंदाकिनीपर्यंत जाता येत नाही. मंदाकिनी ही गंगाच आहे प्रत्यक्ष, तिच्यापर्यंत स्नान करायला जाता येत नाही. एक दिवशी चक्कर आली म्हणतात. मग अनुसूयेला चिंता वाटली की माझे पतिराज स्नान करण्याकरिता मंदाकिनी गंगेवर जातात आणि त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही. तिनं विनंती केली मंदाकिनीची, तू जर माझ्या आश्रमाजवळून वाहू लागलीस तर किती चांगलं होईल, पातिव्रत्याचं सामर्थ्य. म्हणून त्यांनी महाराज मंदाकिनीच त्यांच्या आश्रमाजवळून त्यांनी वाहू लागलं. असा अजून एक प्रसंग मला माहिती आहे, सांगू. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य
ज्यांनी त्यांनी कालडी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांनी प्रगट झाले, अवतार त्यांनी धारण केला आणि आलमाई नावाची नदी आहे, आलमाई गंगा, त्या गंगेवर स्नान करण्याकरिता त्यांच्या आईला जायला फार विलंब व्हायचा. 2 किलोमीटर अंतर त्यांनी घरापासून होतं आणि वृद्ध झालेली आई आहे, तिला तिथपर्यंत जाता येत नाही. पण भगवान शंकराचार्यांनी विनंती केली त्या आलमाई गंगेची की तू फार दुरून वाहतेस, माझ्या आईला तुझ्यापर्यंत यायला त्रास होतो, तू जर त्यांनी माझ्या घराजवळ वाहिली तर किती चांगलं होईल. चमत्कार झाला, मोठा पूर गंगेला आला, तिचं पात्र बदललं आणि शंकराचार्यांच्या घराजवळून ती वाहू लागली. हे संतांचं सामर्थ्य. मग सती आणि संत समर्थ आहेत. परत ऐका, सती आणि संत हे समर्थ आहेत. म्हणून अनुसया सती आहे, तिच्या सामर्थ्यानं त्यांनी मंदाकिनी प्रवाहाबद्दल तिथपर्यंत आली आणि शंकराचार्य हे संत आहेत, त्यांच्या सामर्थ्यानं गंगा प्रत्यक्ष प्रवाहाबद्दल त्यांच्या घराजवळ वाहू लागले. विशेष भाव आहेत महाराज, न विसरण्यासारख्या या गोष्टी आहेत. मला आत्मचरित्र सांगायचं नाही, पण एक ओघानं प्रसंगाला म्हणून सांगतात. आम्ही आश्रमात गेलो स्वामीजींच्या, त्यांना म्हटलं मला संन्यास घ्यायचा म्हणून आश्रमात गेलो. ते प्रथमदर्शी तयार पण झाले संन्यास द्यायला. घरच्या लोकांनी त्यांनी फार विरोध केला. आई वडिलांनी म्हणे हा एकुलता एकच आहे, त्याला संन्यास तुम्ही द्यायला तयार झाला तर आमचं कसं होईल. मग त्यांना बोलावूनच घेतलं घरी. 10 संन्यासी आले, सगळ्यांच्या मध्ये आम्हाला बसवलं आणि बसवल्यानंतर त्यांनी स्वामीजी म्हणायला लागले आता तुला संन्यास घेता यायचं नाही हे असं त्यांनी म्हणतायत. म्हणलं ते म्हणजे तू एकुलता एक आहेस. म्हणलं शंकराचार्य नव्हते की एकुलते, त्याने कसं काय संन्यास घेतला. मला पण संन्यास घ्यायचा, शंकराचार्यांनी घेतलं. मग त्यांचे शब्द आहेत ते तुम्हाला सांगतो. ते म्हटले शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फार चमत्कार करून दाखवले, प्रत्यक्ष गंगा स्वतःच्या घराकडे वळून आणली. असा एखादा चमत्कार तू मला करून दाखव, मग मी तुला संन्यास घ्यायला परवानगी देतो. असं म्हणून हे चरित्र माझ्या आठवणीत राहिलं. गंगा वळाली महाराज, घराच्या दिशेने वळाली. म्हणून दिव्यत्व आहे. मंदाकिनी जागी तिथे वाहते आहे, पवित्र असणारी ही मंदाकिनी. प्रभू तिथे वास्तव्य करणार आहेत. या चित्रकूटा पर्वतावरती सुंदर असणाऱ्या 2 पर्णकुट्या तयार केल्या. एक पर्णकुटी प्रभू रामराज आणि भगवती जानकी करत आहे आणि दुसरी पर्णकुटी दादा लक्ष्मणा करत आहे. आणि त्यात पुन्हा त्यांनी महाराज फक्त पर्णकुटी तयार केली असं नाही, प्रभू रामचंद्रांनी दादा लक्ष्मणानं स्वतः वृक्षारोपण केलं. तुम्ही ऐकता सर्वजण, वृक्षारोपण रामायणात सांगितले, वृक्षारोपण केले. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं महावने लावावी, महावन निर्माण करावी, नगरेची वसवावी, महावने लावावी, असं ज्ञानेश्वर आपण पाहतो नाही. म्हणून त्या काळात सुद्धा येत नाही, याचं कारण आपणच आहोत महाराज. आपण वृक्षांची संख्या कमी करून टाकली. प्रभू रामचंद्रांनी त्यांनी अशा पद्धतीने वृक्ष लावले. जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वर आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्ष हे त्यांनी फार महत्वाचे आहेत, म्हणून वृक्षारोपण करावं याच्याकरिता 2 मिनिटं तुमची घेतली. म्हणून त्यांनी सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या जीवनात जिथं शक्य असेल तिथं आपण एक वृक्ष लावावा, आपल्या मुलासारखं वृक्षाला सांभाळावं. तो वृक्ष त्यांनी उपकार करणार आहे. परोपकार करणाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी वृक्षाचं नाव आहे परोपकारार्थ फलंती वृक्ष. पण वृक्ष हा परोपकारच करत असतो. सावली तरी देतो, तो सरपण तरी देतो, तो फळं तरी देतो, फुलं तरी देतो. वृक्ष हा उपकारक आहे. यानंतर त्यांनी महाराज वर्णन करतात, चित्रकूटात भगवान राहत आहेत असं अनेकांना कळालं. देवदेवतांना, देवता प्रभूंना त्यांनी भेटण्याकरिता येऊ लागले. प्रभूंनी दुरूनच देवतांना वंदन करायला सुरुवात केली. देवता प्रभूंना भेटायला येतात, दुरून वंदन केले. यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं भिल्ल भगवंताला भेटायला येऊ लागले. वनात राहणारे त्यांनी गरीब असणारे लोक भगवंताला भेटण्याकरिता येऊ लागले
भगवान त्यांना आलिंगन देऊ लागला. ऐकतात ना तुम्ही सर्व मर्म मला सांगायचं. ऋषीमुनी भगवंताला भेटण्याकरिता येऊ लागले. भगवान त्यांच्या समोर दंडवत प्रणाम करू लागला. 3 गोष्टी सांगितल्या. देवता आल्या, त्यांना दुरून वंदन केलं. भिल्ल आले, त्यांना हृदयाला लावलं. आणि ऋषीमुनी आले, त्यांच्या समोर दंडवत प्रणाम केला. आता देव म्हणल्यानंतर तुम्हाला चमकल्यासारखं वाटतं. मी देव आहे. ते देवांना दुरून नमस्कार केला. दुरून नमस्कार केला. भिल्लांना हृदयाला लावलं. याचा अर्थ काय? देव जरी आले तरी ते स्वकार्य कुशल असुरा, जे स्वतःचं काम करण्यामध्ये कुशल आहेत, ते भामटे आहेत ना महाराज सगळे. ते त्यांच्या हित साधण्याकरिता आले. आम्ही त्यांनी रावणाच्या त्रासामधून त्रस्त झालेलो आहोत, आम्हाला वाचवा. तुम्ही त्यांनी आम्हाला वाचवण्याकरिताच प्रगट झालेले आहात. लवकरात लवकर रावण मारा म्हणून यादी येऊन गेले होते देवता. म्हणून त्यांनी ते स्वार्थानं आलेले आहेत म्हणून दुरून नमस्कार केला. हा महत्वाचा विचार आहे. स्वार्थी मनुष्य सुद्धा कळतो ना महाराज. म्हणून त्यांनी स्वार्थ जर अंतकरणात असेल तर दोघांपासून काही लपत नसतं. पक्क लक्षात ठेवा. एक आहे देव आणि दुसरे संत. त्यांच्यापासून काही लपत नाही. अजून सांगतो 3 सर्वज्ञ आहेत. देव सर्वज्ञ आहे, संत सर्वज्ञ आहेत आणि वेद सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याला कालचं कळतं, आजचं कळतं आणि उद्याचं पण कळतं. त्रिकालज्ञ जो आहे तोच खऱ्या अर्थाने सर्वज्ञ. सर्व काही कळतं असे संत आहेत. मग संतांपासून काही लपत नाही आणि देवापासून काही लपत नाही. देवाच्या समोर कपटी देव आले. मग देवाने दुरून नमस्कार केला, वंदन केलं. आणि आता त्यांनी ऋषीमुनी जेव्हा समोर आले तेव्हा त्यांची तपश्चर्या पाहून त्या तपश्चर्याचा सन्मान प्रभूने केला आणि त्यांच्या समोर दंडवत प्रणाम भगवान त्यांनी करू लागले. असे अनेक प्रसंग आहेत आणि भाव आहेत महाराज चित्रकूटात भगवान रमलेले आहेत. आणि ते त्यांनी दिव्य असणारं रूप प्रगट करून आहेत. तपस्व्याच्या वेशात आहेत. एक दिवशी भगवान सहजच उत्तर दिशेला पाहू लागले. उत्तर दिशा अर्थातच त्यांनी चित्रकूटाच्या उत्तरेला अयोध्या नदी आहे म्हणून त्यांनी उत्तर दिशेला पाहू लागले. आणि उत्तरेकडे पाहिल्यानंतर भगवान गंभीर झाले. गंभीर झालेला देव आहे. जानकी त्यांनी जवळ आहे. तिने सहजच त्यांनी विचारले, देवा एवढं गंभीर का झालं सांगा. भगवान त्यांनी बोलू लागले, जानकी मला ना आज कौशल्य आईची फार आठवण येते. काय आठवतंय लक्षात ठेवा. जननी आणि जन्मभूमी ही प्राणापेक्षा सुद्धा प्रिय वाटावी माणसाला. जननी आणि जन्मभूमी प्राणापेक्षा जास्त प्रिय वाटावी. पण अवध नगरीच्या दिशेने पाहतायत जन्मभूमी आहे आणि कौशल्याची आठवण करतायत जननी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका. या जन्मभूमी विषयी आणि या जननी विषयी आपलं काही कर्तव्य आहे. पण कर्तव्य प्रत्येकाच्या लक्षात असलं पाहिजे. ही भारतभूमी ही आपली जन्मभूमी आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्ती असावी. आपण सर्वजण भारतवासी आहोत. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये या जन्मभूमीविषयी प्रेम असलं पाहिजे महाराज. आदर आपल्या जन्मभूमीविषयी असला पाहिजे. लोकांना स्वतःचा प्रपंच पडला, जन्मभूमीचा आदर कधी करतील महाराज? हा महत्वाचा विचार. जे सीमेवर बिचारे लढतात, प्राण आपले पणाला लावतात, ते त्यांनी जन्मभूमीवर प्रेम करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा महाराज. जेव्हा जातात त्यावेळेला हे आपल्या हातात देऊन जातात. महाराज आपल्याला सांगतात, कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. म्हणून ही जन्मभूमी आहे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे महाराज. हे पण रामायणातून शिकलं पाहिजे ना. जन्मभूमी आहे. प्रभू रामचंद्रांनी त्यांनी जाताना अयोध्या नगरीला नमस्कार केला आणि जेव्हा वनवासाहून परत आले त्यावेळेला पुन्हा त्यांनी अयोध्या नगरीला नमस्कार केला. त्या भूमीला नमस्कार केला. जन्मभूमी. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. म्हणा सर्व म्हणा. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम वंदे मातरम वंदे मातरम वंदे. रामकृष्ण हरी. सर्वजण ऑनलाईन राहा. फक्त 2 मिनिटासाठी शूटिंग बंद करण्यात येत आहे. सर्वांनी ऑनलाईन राहा.